नमस्कार. ध्यास अभ्यास गटातर्फे सगळ्यांचं मनःपूर्वक स्वागत. अ, आई व्हिडिओ ऑन कर व्हिडिओ. आज ऑन आहे? ओके. केलेला दिसत नाहीये का तो? नाहीये. ऑन बरं ठीक आहे. तू ऑन आहे, बोलायला ऑन सुरुवात आहे. कर. आहे, आहे. दिसतेय. हां, हां, हां. ओके. अ, आज आजचा विषय आहे तो परत आपण वारंवार जे विषय घेतो त्यातलाच एक विषय आज आहे. विवेकाचे सोपान म्हणजे विवेकाच्या पायऱ्या, विवेकनिष्ठ विचारसरणीच्या दिशेने जाणाऱ्या पायऱ्या आणि वक्ते आहेत निरंजन सोमण. मी निरंजनचं पण मनापासून स्वागत करते. त्यांची थोडक्यात ओळख करून देते. निरंजन सोमण हे मेकॅनिकल इंजिनियर आहेत. पुणे युनिव्हर्सिटीमधून मॅनेजमेंट स्टडीजमध्ये त्यांनी मास्टर्स केलेले आहे. ते त्यातही टॉपर आहेत. स्वतःच्या क्षेत्रातला 24 वर्षांचा दांडगा अनुभव घेतलेले निरंजन सोमण हे गेली 12 वर्ष इन्फोसिसमध्ये प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून काम करतायत. ज्योतिषाचा अभ्यास हा त्यांचा छंद आहे. पण त्यातही ज्योतिष परिषदेच्या ज्योतिष विशारदच्या परीक्षेतले ते संपूर्ण महाराष्ट्रातले टॉपर विद्यार्थी होते. तिथेही टॉपर. सामाजिक कामाची आवड असलेल्या निरंजन सोमण यांना मागच्या 4-1 वर्षामध्ये सायकॉलॉजीमध्ये इंटरेस्ट निर्माण झाला आणि तेव्हापासून म्हणजे श्रुती आमच्या अभ्यास गटाची सदस्य होती तेव्हापासून निरंजनही अर्थातच अभ्यास गटाशी जोडला गेलेला आहे. ही झाली टेक्निकल ओळख आणि अतिशय प्रोटोकॉल म्हणून मी आहो जाहो असं म्हणलेलं आहे निरंजनला. निरंजन हा आमचा अभ्यास गटाचा सदस्य आणि शिवाय तो कलीग आहे. अभ्यास गटाचं काम तो बघतोच. तर मी ह्याच्यानंतर आहो जाहो असं म्हणणार नाहीये. त्याची मला असलेली ओळख सांगते. एक विलक्षण निर्मळ मनाचा पारदर्शी माणूस. त्याच्या चांगुलपणाची काळजी वाटते कधी-कधी. पण विश्वास ठेवावा असा स्नेही, गोष्टी ज्याच्याशी शेअर कराव्यात असा चांगला मित्र आणि जबाबदारी टाकली तर खरंच आपण निश्चिंत राहावं असा जबाबदार माणूस म्हणून मी त्याला ओळखते. आरिबीटीचा आणि सायकोलॉजीचा अभ्यास करत, स्वतःला विवेकाच्या वाटेवर ठेवत, ते अंगीकारण्याचा प्रयत्न करत, त्यापुढची पायरी म्हणजे आपल्या स्वतःला समजलेल्या गोष्टी इतरांना सांगण्याचा त्याचा हा प्रयत्न आहे. डोळसपणे, सच्छीलपणे, पारदर्शक संवाद करत विवेकाने वागण्याचा एरवीच त्याचा प्रामाणिक प्रयत्न असतो. आपल्याकडे खरं म्हणजे अनेकांनी आरिबीटी केलंय आणि अनेक जण आता ग्रुपमधले सुद्धा सायकोलॉजी कोळून प्यायलेले आहेत. पण या क्षेत्राशी फारसा संबंध नसलेली निरंजन सारखी व्यक्ती जेव्हा विवेकाची कास धरत विवेकाच्या पाठी लागते आणि अभ्यासपूर्वक तो विषय जाणून घेते तेव्हा आणि सादर करण्याचा प्रयत्न करते, शेअर करण्याचा प्रयत्न करते, तेव्हा खरोखरच कौतुक वाटतं त्याचं. आता थोडंसं आजच्या विषयाविषयी. आजचा विषय अत्यंत इंटरेस्टिंग आहे. आरिबीटीच्या माध्यमातून, सायकॉलॉजीच्या माध्यमातून, संत साहित्याच्या माध्यमातून आपण विवेक हा विषय अनेक वेळा ऐकलेला आहे ध्यास अभ्यास गटाच्या व्यासपीठावर. अगदी अलीकडे विद्याताई बाळ यांच्या म्हणजे त्या जायच्या आधी त्या नुकत्याच गेल्या आहेत, वर्षही झालं नाही अजून. त्या जायच्या आधीच त्यांचं जे शेवटचं लेक्चर झालं ते ध्यासच्या व्यासपीठावर झालं आणि मला समजलेला विवेक असा त्यांचा विषय होता. तर खूप वेगळ्या दृष्टिकोनातून आपण म्हणजे सामाजिक संवेदनशीलतेच्या दृष्टिकोनामधून आपण विवेक काय असतो हे विद्याताईंच्या लेक्चरमधनं सुद्धा ऐकलं होतं. तर काय आहे हा विवेक म्हणजे? स्वतःमध्ये डोकवत, स्वतःला भावनिक स्वतःच्या भावनिक वार्तनिक परिणामांना तपासत, स्थिर बुद्धीने स्वतःकडे बघितलं, तरच विवेकी वागण्याची मनाला तालीम देता येते. विवेकनिष्ठ दृष्टिकोन हा आरसा असतो स्वतःकडे बघण्याचा. हा सगळा स्वतःकडे बघण्याचा प्रवासच आहे असं समजूयात आपण. स्वतःची अक्षरशः उलट तपासणी करावी लागते आणि ती करताना स्वतःचं वकील व्हावं लागतं. पारदर्शीपणे स्वतःकडे बघावं लागतं. विवेकनिष्ठता ही खरं तर जीवनशैली हवी आहे. ती अंगीकारावी लागते, झिरपावी लागते स्वतःमध्ये, आपल्यामध्ये स्वतः झिरपावी लागते ती. म्हणजेच रोजच्या आयुष्याचा ती भाग होऊन जाईल आणि हे अजिबात सोपं नाहीये. हळू हे सोपान म्हणजे या पायऱ्या चढाव्या लागतात. हळू स्वसंवादावर स्वतःच्या काम करत, स्वतःच्या धारणा म्हणजे आपली बिलीफ सिस्टीम बदलत, ती तपासत, ती बदलत,
नवीन दृष्टिकोन स्वीकारत, स्वीकारांचा आणि समजुतीचा आवाका वाढवत उत्तम माणूस म्हणून घडण्यासाठी नक्की काय करावं लागतं हे अतिशय साध्या आणि सोप्या शब्दामध्ये निरंजन आज तुम्हाला सांगणार आहे. आपण सुरू करूयात निरंजन. चालेल. लीनाताई, थँक्यू मी सो मच. तुम्ही करून दिलेल्या ओळखीने भारावून गेलो मी खरंच. माझी एवढी छान ओळख करून कोणी करून देईल मला खरंच वाटलं नव्हतं, पण थँक्यू सो मच. सगळ्यांना नमस्कार. आणि माझा व्हिडिओ आणि ऑडिओ म्यूट करताय. हा, माझा आवाज येतोय ना व्यवस्थित? हो, येतोय. ओके. तर आजचा आपला विषय आहे विवेकाचे सोपान, म्हणजे विवेकाची पायरी. तर विवेक हा असा गुण आहे जो आपल्या प्रत्येकाच्यात असतो, प्रत्येक माणसामध्ये तो असतो, पण तो वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये, वेगवेगळ्या वेळी आणि कमी अधिक प्रमाणामध्ये आपण तो वापरत असतो. कधी आपण खूप विवेकी वागतो, विवेकी विचार करतो, तर कधी खूप अविवेकी वागतो, अविवेकी विचार करतो. असं आपल्या सगळ्यांच्या बाबतीत होत असतं. आपल्याला जर विवेकाची एक पायरी पुढे जायचं असेल तर आपल्याला काय करायचंय? तर आपल्याला विवेक हा मनामध्ये सतत जागृत ठेवायचा आहे, त्याचा सराव करायचा आहे आणि विवेकी विचारांना खतपाणी घालायचं आहे. तर आजचं हे जे सेशन आहे, तर ते सेशन हे इतरांचं मूल्यमापन करण्यासाठी नाहीये. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर आजच्या सेशनच्या शेवटी माझी बायको किंवा माझा नवरा हा किती अविवेकी आहे, किंवा माझा बॉस किंवा कोणी माझा मित्र किती अविवेकी आहे, या कन्क्लुजनला आपल्याला यायचं नाहीये. तर आपल्याला स्वतःचा शोध घ्यायचा आहे, स्वतःच्या सुधारणा घडवायची आणि स्वतःला समृद्ध करायचंय, स्वतःला अधिक विवेकी बनवण्याचा प्रयत्न करायचा आहे. त्यामुळे आपण प्रत्येकाने आता पुढचा 1.25 तास स्वतःकडे लक्ष देऊया आणि स्वतःबद्दल विचार करूया. मी जे काही वाचलंय, जे काही शिकलंय आणि त्यातून मला जे काही समजलंय मानसशास्त्रामधलं आणि विवेकाबद्दलचं, ते मी तुमच्याशी शेअर करतोय आज. आणि लीनाताईंनी सांगितल्याप्रमाणे मी जास्तीत जास्त मराठीत बोलण्याचा प्रयत्न करणार आहे. आपोआप माझ्या तोंडात बरेच वेळा जास्त इंग्रजी शब्द येतात, पण मी प्रयत्नपूर्वक मराठी बोलण्याचा प्रयत्न करतोय. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण सावकाश पुढे जायचा प्रयत्न करूया, जेणेकरून नुसतं ऐकायचं नाहीये आपल्याला, तर त्या ऐकलेल्या प्रत्येक शब्दावर आणि प्रत्येक वाक्यावर आपल्याला स्वतःच्या मनाशी विचार करायचा आहे आणि तो स्वतःबद्दल विचार करायचा आहे. तर ही कार्यशाळा आहे असं आपण समजूया, ज्याच्यामध्ये आपल्याला स्वतःवर कार्य करायचंय. आणि ह्या 1.25 तासाच्या शेवटी आपण काही पायऱ्या जरी विवेकाच्या चढलो, काही सोपान जरी पार केली, अगदी एक सोपान जरी पार केलं, तरी आपण हे सेशन आजचं यशस्वी झालंय असं समजू शकतो. तर आजच्या सेशनमध्ये आपण काय पाहणार आहोत? 5 महत्वाचे मुद्दे आपण बघणार आहोत. पहिला मुद्दा आहे तो विवेक म्हणजे काय? दुसरं आहे ते विवेक आणि भावना. विवेक हा भावना आणि वर्तनावर कसा परिणाम करतो याचा आपण अभ्यास करणार आहोत. हा अभ्यास गट आहे. आपण इथे प्रत्येक विषयाचा अभ्यास करत असतो, त्याप्रमाणे आपण आज विवेक या विषयाचा एकत्र अभ्यास करणार आहोत. तिसरा मुद्दा असा आहे की अविवेकी वर्तन किंवा अयोग्य भावना ह्या काय असतात. आपल्याला जर विवेकाकडे जायचं असेल, अधिक विवेकाकडे जायचं असेल, तर आपल्याला अविवेकी काय आहे आणि अयोग्य काय आहे हे टाकून आपल्याला विवेकाकडे जायचंय. म्हणून आपल्याला तेही समजून घेणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर चौथा मुद्दा असणार आहे योग्य आणि अयोग्य भावनांचे निकष. मानसशास्त्रामध्ये याचे ऑलरेडी निकष दिलेले आहेत, योग्य आणि अयोग्य भावनांचे, ते आपण समजून घेऊया. आणि शेवटचा मुद्दा असणार आहे की विवेकी आणि अविवेकी दृष्टिकोनांचे मानसशास्त्राने दिलेले निकष. तर अशा या मुद्द्यांवर आपण आज बोलणार. विवेकाची व्याख्या काय आहे? तर विवेक हा एक संस्कृत शब्द आहे, आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. विवेक म्हणजे विशिष्ट तऱ्हेने बारकाईने विचार करून दोन गोष्टी वेगळ्या करण्याची बुद्धी, सेन्स ऑफ डिस्क्रिमिनेशन किंवा जजमेंट ज्याला इंग्लिश मध्ये म्हणता येईल. तर दोन गोष्टी वेगळ्या करण्याची म्हणजे कुठल्या दोन गोष्टी वेगळ्या करण्याची, काय वेगळं करायचं आपल्याला? तर आपल्याला हेल्पफुल अनहेल्पफुल, सकारात्मक नकारात्मक
अशा गोष्टी वेगळ्या करायला शिकायचंय. आपण निरक्षीर विवेक हा शब्द सगळ्यांनी ऐकला असेल. त्याचा अर्थ कोणी सांगू शकेल का? निरक्षीर विवेक याचा अर्थ काय आहे शब्दशः? तुमचा माईक अनम्यूट करून तुम्ही बोलू शकता. नीर म्हणजे पाणी आणि क्षीर म्हणजे दूध. तर ऍक्च्युअली दुधात पाणी हे असतच, पण ते म्हणजे एका बरोबर. म्हणजे ते इतकं मिसळलेलं असतं की ते एकमेकांपासून वेगळं करणं ही खूप स्किलफुल गोष्ट आहे. अगदी. म्हणून त्याला मे बी निरक्षीर विवेक असं म्हणत असतात. अगदी छान, मस्त. तसंच आपण सत्सद विवेक बुद्धी हाही शब्द ऐकलेला असेल. त्याच्यामध्ये सत आणि असत ह्याच्यामध्ये वेगळं करण्याची जी बुद्धी आहे ती सत्सद विवेक बुद्धी. चारुता, थँक्यू, तुम्ही छान अर्थ सांगितलं. तर आपल्याला काय घ्यायचंय आणि काय टाकायचंय हे समजायला पाहिजे. आपण एक छोटंसं उदाहरण घेऊया. एका खोलीमध्ये 2 माणसं बसलेली आहेत आणि ती चित्र काढतायत. कशाचे चित्र काढतायत? तर ती त्या खोलीच्या बाहेर, खोलीच्या खिडकीकडे बघून चित्र काढतायत. हा फोटो आपण WhatsAppवर बरेच जणांनी बघितला असेल, फॉरवर्ड झालेला. त्याच्यामध्ये एक माणूस आहे, तो त्या खिडकीच्या बाहेर जो निसर्ग आहे, त्याचं निसर्ग चित्र काढतोय आणि दुसरा माणूस जो आहे, तो त्या खिडकीच्या गजांचं चित्र काढतोय. आता ह्याच्यामध्ये निरक्षीर विवेक, त्यातल्या एकाला कळलाय, एकाला कळलंय की पण तिकडे का बघतोय, कारण आपण त्या खिडकीच्या बाहेरच्या निसर्गाचं चित्र काढणार आहोत. आणि दुसऱ्याला ते कळच नाही का बघतोय, तर त्या गजांचं चित्र काढत बसलाय. तर हे जे वेगळं करण्याची बुद्धी आहे, ती बुद्धी म्हणजे विवेक. सार असार, ग्राह्य अग्राह्य, रिअल काय आहे, अनरिअल काय आहे, अप्रोप्रिएट काय आहे, इनअप्रोप्रिएट काय आहे, आपल्या आवाक्यातलं काय आहे आणि आपल्या आवाक्याच्या बाहेरचं काय आहे, हा फार महत्वाचा मुद्दा आहे. याच्यामध्ये डिफरन्शिएट करता येणं, ह्याच्यामध्ये वेगळं करता येणं, इथे विवेक येतो. त्याला इंग्लिशमध्ये रॅशनल असं म्हणतात. रॅशनलचा अर्थ विवेकयुक्त किंवा लॉजिकल, तर्कनिष्ठ असा साधारणपणे याचा अर्थ होतो. तर ही विवेकाची आपण आता व्याख्या बघितली. आता आपण असं बघूया की विवेकाचा भावन आणि वर्तन याच्याशी काय संबंध आहे नक्की. तर त्याच्यासाठी आपण असा विचार करूया की आपलं भावना आणि आपलं वर्तन, भावना म्हणजे इमोशन, इमोशन म्हणजे काय, तर इमोशन, तुम्हाला ज्याच्यामुळे कृती करण्याची उद्दीपन मिळतं, अशी ही भावना असते आपली आणि त्यातून आपल्या आतनं वर्तन होतं. तर या भावना आणि वर्तनाच्या मागे कुठली ना कुठली तरी घटना कारणीभूत असते, कुठली तरी परिस्थिती कारणीभूत असते. काही स्मृती एखाद्या वेळेस आपल्या मनामध्ये जागृत झाल्या तर त्याच्यामुळे काही भावना, काही वर्तन आपलं निर्माण होऊ शकतं. तर हे जे उद्दीपन आहे, हा जो स्टिम्युलस आहे, हा जो ट्रिगर आहे, तो भावना आणि वर्तन निर्माण करतो. आता आपल्याला विवेकाबद्दल शिकायचं आहे, त्यासाठी आपल्याला अविवेक काय आहे हे जाणणं हे तितकंच महत्वाचं आहे, कारण अविवेक टाकून आपल्याला विवेकाकडे जायचंय. तर आपण आता अविवेकी अविवेकी वर्तन आणि अयोग्य भावना याचा थोडासा जास्त विचार करणार आहोत आता ह्या तिसऱ्या मुद्द्यामध्ये. तर कुठल्याही उद्दीपनाची प्रतिक्रिया म्हणून आपल्या भावना किंवा वर्तन हे होत असतं. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण जर बघितलं तर हा कार्यकारण भाव आपण लक्षात घेऊया काय आहे तो, की मला कुणीतरी असं बोट दाखवलं म्हणून मला खूप संताप आला, किंवा माझ्याकडे कोणीतरी दुर्लक्ष केलं आणि त्याच्यामुळे मला प्रचंड वाईट वाटलं त्या गोष्टीचं. म्हणजे तिथे कुठेतरी उद्दीपन आहे आणि त्याच्या कॉरेस्पॉन्डिंग काही भावना, वर्तन निर्माण झालेलं आहे. किंवा मी कोविड विषयी काहीतरी न्यूज वाचली आणि त्याच्यामुळे प्रचंड चिंताग्रस्त झालो, आता काय करायचं. तर ह्या सगळ्या आपल्या ज्या भावना निर्माण होतात, विचार निर्माण होतात, वर्तन निर्माण होतं, त्याच्या मागे कुठलं तरी एक उद्दीपन असतं, एक ट्रिगर असतो. मानसशास्त्र असं सांगतं की या दोघांच्या मध्ये, म्हणजे भावना आणि वर्तन एका बाजूला आणि उद्दीपन स्टिम्युलस एका बाजूला, त्याच्यामध्ये विवेक कुठे आला, तर विवेक हा बरोबर त्याच्या मध्ये येतो. म्हणजे काय,
तर ह्या दोन्हींच्या मध्ये असतो तो आपला दृष्टिकोन, आपल्या धारणा. आणि आपला दृष्टिकोन, आपल्या धारणा ह्या जितक्या विवेकी असतील तितका आपलं वर्तन आणि भावना हे योग्य होत असतं. म्हणजे आपण आता एक एक्झाम्पल घेऊया इथे, की असं इमॅजिन करूया, की आपण आपल्या गाडीतून कुठेतरी प्रवासाला चाललेलो आहे, काहीतरी कामाला निघालेलो आहे आणि आपण ट्रॅफिक जॅममध्ये अडकलोय. आता मला तुम्हीच सांगा, की ट्रॅफिक जॅममध्ये अडकलेलो आहे आणि आपल्याला ठराविक वेळेला त्या ठिकाणी पोहोचायचं आहे. आपलं काम आहे तिथे आणि आता आपण काही त्या वेळात तिथे पोहोचू शकत नाही, असं आपल्या लक्षात आलेलं आहे. अशा परिस्थितीमध्ये आपल्या मनात कुठल्या भावना निर्माण होतात? आपण काय वर्तन करतो अशा परिस्थितीत? तुमचा माईक अनम्यूट करून तुम्ही सांगू शकता. तुमच्या मनात काय अशा वेळेस येतं? राग, वैताग, हो, राग, वैताग येतो. चिडचिड, येस, चिडचिड शिवी होते. सुद्धा आठवते. आठवते. आत्ताच हो, मेलं अस्वस्थ असं व्हायला हवं होतं का? अस्वस्थ बरोबर आहे. अस्वस्थता, अगदी बरोबर आहे. अजून काय वाटतं? We give blame to narrow roads. राइट. आपण कोणाला तरी ब्लेम करतो, नॅरो रोड्सला ब्लेम करतो. बरोबर आहे. अजून? हे सगळं माझ्याच बाबतीत का होतंय असं सुद्धा काही वेळेस प्रत्येक वेळी. अगदी बरोबर आहे. मीच का? माझ्याच हा. बाबतीत का होतं सगळं? असाही आपण विचार करतो. अजून ह्या बऱ्याचशा निगेटिव्ह प्रतिक्रिया झाल्या. काही जणांना पॉझिटिव्ह पण वाटत असेल की अशा परिस्थितीमध्ये. अशा परिस्थितीमध्ये सगळ्यांनाच काही निगेटिव्ह फीलिंग येतील असं नाही. कोणाला काही पॉझिटिव्ह वाटेल का? हो, काही वेळेस जायचं नसतं आणि मग घरातून येतात त्यावेळेस वाटतं बरं झालं ट्रॅफिक झालं. बरोबर आहे. किंवा करेक्ट. जरासं लवकरच निघालं जातं आणि किंवा एखादं मधलं काम अधिक लवकर होतं आणि ज्या हं. ठिकाणी पोहोचायचंय तिथे आपण वेळेच्या जरा आधीच पोहोचणार आहोत. एक 15-20 मिनिटं गरज नाहीये त्याची. अगदी वेळेत 5 मिनिटं आधी पोहोचलो तर चालणार आहे. अशा वेळी असं वाटतं बरं झालं चला 2-3 सिग्नल लागले अजून की बरोबर वेळेत मॅनेज होईल. राइट. बरोबर. सो आता किंवा आपण ह्याच्यातून हे लक्षात घेऊया. कोणाला अजून काही सांगायचंय? कधी कधी आध्यात्मिक दृष्ट्या विचार केला तर देवाची अशी इच्छा असेल, त्याच्या पाठीमागे काहीतरी कारण असेल म्हणून असं घडतं, असं पण होऊ शकतं. करेक्ट. असं सुद्धा वाटू शकतं आपल्याला. अगदी बरोबर आहे, की आपण तिथे उशिरा पोहोचणं ही योजना आहे दैवाची असं आपल्याला वाटतं. बरोबर आहे. असंही वाटू शकतं. एखादा असेल तो तर त्या वेळेमध्ये आपली काही राहिलेली कामं करून घेईल. आपल्या मोबाईलवरनं कोणाला तरी फोन करून घेईल किंवा आपल्याला जिथे इच्छित स्थळी पोहोचायचंय, तिथे आपण वेळेवर पोहोचू शकत नाही. हे लक्षात आल्यावर काहीतरी अल्टरनेटिव्ह मार्ग काढेल त्यातनं तो. एखादं छानसं गाणं पण तेवढ्या वेळात तो ऐकून घेऊ शकतो आपण, जे आपल्याला खूप बरोबर दिवसापासून आहे. ऐकायचं असेल. करेक्ट. म्हणजे आपण ह्याच्यावरनं असं बघूया, की स्टिम्युलस एकच आहे, उद्दीपन एकच आहे ट्रॅफिक जॅम. पण त्यातून निर्माण होणाऱ्या भावना आणि वर्तन हे किती प्रकारचं आहे हे आपण आता बघितलं. कितीतरी प्रकाराने त्याचं प्रत्येकाचं भावना आणि वर्तन वेगळं-वेगळं असतं. मग असं का होतं? कारण त्याच्यामध्ये जो दृष्टिकोन, धारणा हा जो भाग येतो, त्याच्यामुळे हा फरक पडतो. माझा जो दृष्टिकोन असेल, माझ्या ज्या धारणा असतील, जी बिलीफ सिस्टम असेल, त्याप्रमाणे माझं भावना निर्माण होणार आहेत आणि माझं वर्तन होणार आहे. असं प्रत्येकाच्या बाबतीत होतं. तर आपल्याला हा कार्यकारण भाव आता लक्षात आला असेल, की उद्दीपन, त्याच्यानंतर येणाऱ्या आपल्या मनातला दृष्टिकोन आणि त्याच्यातून निर्माण होणाऱ्या भावना आणि वर्तन. ऍक्च्युअली हे आपल्याला सगळ्यांना माहिती असतं, की आपल्या दृष्टिकोनावर अवलंबून असतं. हे आपण सगळ्यांनी कधी ना कधीतरी ऐकलेलं असतं आणि आपल्याला माहिती असतं. हे शब्द कळायला सोपे आहेत, पण ते वळायला अवघड आहेत. कळतं पण वळत नाही म्हणतात ना, तसं आहे. आणि जेव्हा ते वळतं, तिथे विवेक जागा होतो. आपल्याला जेव्हा हे समजतं, की आपल्या दृष्टिकोनामुळे आपल्या भावना आणि वर्तन होतंय, त्या क्षणी आपला विवेक जागा होतो आणि आपण अविवेकाकडून विवेकाकडे जाण्याचा प्रवास सुरू करू शकतो. एखादी बाहेरची घटना, बाहेर घडलेली घटना ही आपण बदलू शकतो किंवा बदलू शकत नाही. पण आपण स्वतःचा दृष्टिकोन मात्र निश्चित बदलू शकतो. हे आपण लक्षात घेऊया. कारण माझा दृष्टिकोन हा पूर्णपणे माझ्या हातात आहे.
तो दुसऱ्या कोणाच्याही हातात नाही. त्याच्यावर दुसरं कोणी काही करू शकत नाही. फक्त मी करू शकतो माझ्या दृष्टिकोनावर जो काही बदल करायचा आहे तो. त्याच्यामुळे आपल्या भावनांची जबाबदारी ही आपण घेतली पाहिजे. कारण त्या दृष्टिकोनातूनच भावना निर्माण होत आहेत. त्यामुळे मानसशास्त्र असं म्हणतं, की आपल्या भावनांची जबाबदारी ही आपली असते. आपण दुसऱ्याकडे बोट दाखवतो नेहमी. ह्याच्यामुळे असं झालं, त्याच्यामुळे तसं झालं, ह्या गोष्टीमुळे असं झालं, त्या गोष्टीमुळे तसं झालं. पण वास्तविक पाहता त्या प्रत्येक आपल्या वर्तनाला आणि भावनेला आपला दृष्टिकोन हा त्याच्यासाठी त्याच्या मुळामध्ये असतो आणि म्हणून त्यातनं निर्माण होणारी भावनेचा आपण स्वतः जबाबदारी घेतली पाहिजे. आपण एक छोटंसं उदाहरण इथे बघूया, की भावनेची जबाबदारी स्वतः घेणं म्हणजे काय? अशी खूप उदाहरणं आपल्याला माहिती आहेत. पण आपण एक छोटंसं उदाहरण घेऊ. आपण एका संतांची गोष्ट आपण ऐकली असेल, की ते संत अंघोळ करून आले आणि त्यांच्या अंगावर कोणीतरी माणूस थुंकला. ते पुन्हा गेले, पुन्हा अंघोळ करून आले, तो परत थुंकला. असं कितीतरी वेळा झालं. ते त्याच्यावर रागवलेच नाही. म्हणजे त्यांच्या भावनांची जबाबदारी ही त्यांनी स्वतः घेतलेली होती. त्यांनी त्या स्टिम्युलसला, त्या थुंकणाऱ्या माणसाला ती जबाबदारी दिलेली नाहीये. तो कसाही वागला तरी माझ्या भावना माझ्या हातात आहेत. हे त्यांनी या प्रसंगातून दाखवून दिलं. हेच आपल्या सगळ्यांच्या बाबतीमध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये हे ट्रू आहे. याची आपल्याला जाणीव असली पाहिजे. आता आपण पुढच्या मुद्द्याकडे वळूया, की ज्याच्यामध्ये अविवेकी वर्तन आणि अयोग्य भावना ह्या आपल्याला ओळखता आल्या पाहिजेत. म्हणजे असं की आपलं वर्तन आणि आपल्या भावना ह्या आपल्याला ओळखता येणं हे महत्वाचं आहे. त्यातही विशेष महत्वाचं काय आहे तर अविवेकी वर्तन आणि अयोग्य भावना हे आपल्याला ओळखता येणं महत्वाचं आहे. कारण तेव्हाच आपण त्याच्या मागे दडलेला आपला अविवेकी दृष्टिकोन शोधून काढू शकतो आणि त्याच्यामध्ये बदल घडवू शकतो आणि आपलं वागणं विवेकी करू शकतो. तर आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये आपण काही गोष्टी विचारपूर्वक करत असतो, काही गोष्टी सहजपणे करत असतो, आपोआप घडत असतात आपल्या हातनं. पण ह्या दोन्हीच्याही पाठीमागे आपला दृष्टिकोन असतो. हे आपण आपल्या मनावर बिंबवलं पाहिजे. आपल्या भावनांचं जेव्हा आपण शोध घ्यायचा प्रयत्न करतो, माझ्यामध्ये नक्की कुठली भावना आहे, आत्ता माझ्या मनात कुठली भावना आहे, किंवा एखाद्या प्रसंगानंतर मी डिस्टर्ब झालो होतो किंवा काहीतरी झालं होतं, तेव्हा माझ्या मनात नक्की कुठली भावना होती, हे जर मला ओळखायची इच्छा असेल तर आपल्याला भावनाच्या ज्या अनंत छटा आहेत त्याची माहिती असणं आवश्यक आहे. म्हणजे मला फक्त राग येतो आणि मला आनंद होतो, ह्या दोनच भावना आपल्यामध्ये नाही आहेत. मी माझा स्क्रीन शेअर करतो. आपण हे व्हील ऑफ इमोशन्स म्हणतात त्याला. दिसतोय स्क्रीन तुम्हाला? हो, दिसतोय. ओके. तर ह्याला म्हणतात व्हील ऑफ इमोशन्स. हे तुम्ही इंटरनेटवर गुगल केलं तुम्हाला कुठेही सापडेल. हे त्याच्यामध्ये काय आहे तर त्याच्यामध्ये भावनांच्या अनंत छटा दिलेल्या आहेत. आपण कुठलीही एक भावना बघितली, अगदी लव ही आपण एक भावना बघितली, तर त्याच्यामध्ये कितीतरी छटा आहेत आणि त्या प्रत्येक छटामध्ये अजून पुन्हा छटा आहेत. कंपॅशन, केअरिंग इत्यादी इत्यादी. आपण आता ह्या व्हीलचा अभ्यास काही करणार नाही आहोत, पण यातून आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की भावनांच्या अनंत छटा असतात. या सगळ्या छटा आपण अनुभवत असतो, पण आपल्याला त्याला नाव देता येत नाही बरेच वेळा. विशेषतः ज्या अयोग्य भावना असतात त्यांना जर आपल्याला बरोबर नाव देता आलं ओळखून, तर आपल्याला त्या भावनेवर काम करणं हे जास्त सोपं होतं. मी आता स्क्रीन अनशेअर करतोय माझा. त्याच्यासाठी आपली जी व्होकॅब्युलरी आहे, शब्द संपत्ती, इमोशन्सची व्होकॅब्युलरी ही रिच असणं हे महत्वाचं आहे. आपल्याला इमोशन्सची नावं जर माहिती असतील तर आपण ते रेकॉग्नाइज करू शकू, तर ते ओळखू शकू. तसंच वर्तनाच्या बाबतीमध्ये आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की माणूस हा विचार करतो, तो शब्दात विचार करतो, भाषेत विचार करतो. आपली भाषा जितकी समृद्ध असेल, आपली व्होकॅब्युलरी जितकी चांगली असेल, शब्दकोश आपला जितका जास्त असेल, तितकं आपण आपल्या भावना आणि आपल्या भावना आणि आपलं वर्तन हे बरोबर ओळखू शकतो आणि शब्दात मांडू म्हणजे शकतो. निरंजन, तुला असं म्हणायचंय का की हेवा, मत्सर अशा छोट्या छोट्या त्याचे, अगदी कारण ह्या सगळ्यामध्ये फरक आहेत ना? अगदी बरोबर आहे.
म्हणजे आपण जेलसी, एन्व्ही या दोन्हीमध्ये फरक आहे, सूक्ष्म त्याच्यामध्ये फरक आहे. बरोबर बरोबर, तुला ते असंच म्हणायचंय, हे फरक म्हणजे ही वोकॅब्युलरी असं तुला म्हणायचंय. अगदी बरोबर, मला हेच म्हणायचंय. हा. मला नुसता राग आला एखाद्या घटनेमध्ये, तर राग आला, याला रागाला एक चिडचिड अशी एक त्याच्या जवळची भावना आहे, संताप अशी एक त्याच्या जवळची भावना आहे. तर नक्की काय आहे? मला संताप आलाय का, राग आलाय का, चिडचिड होते माझी, नक्की काय होतंय हे आपल्याला समजणं हे महत्वाचं आहे. त्यातूनच आपल्याला ती भावना योग्य आहे का अयोग्य आहे हे समजणं आहे. कारण योग्य अयोग्य भावनांचे निकष हे मानसशास्त्राने सांगितलेले आहेत ऑलरेडी, ते आपण पुढे बघणार आहोत. आता हे जे आता जे लीनाताईंनी सांगितलं की भावनांच्या छटा, तर मी तुम्हाला 1-2 प्रश्न विचारतो आणि तुम्ही मला सांगा की ह्याच्यामध्ये नक्की भावनेची कुठली छटा तुम्हाला अनुभवायला येते. आपण घरातून बाहेर जायला निघालोय आणि आपण कॅब बुक करतोय, ओला कॅब, उबर कॅब काहीतरी बुक करतोय आणि कॅब मिळतच नाही, आपल्याला निघायला उशीर होतोय, दुसरं काही जायचं साधन नाही. अशा वेळेस कुठली भावना आपण अनुभवतो? चिडचिड. येस, चिडचिड होते आपली. संताप येतो कॅबवाल्याचा. हो बरोबर आहे, तेही होतं. अस्वस्थता, उलघाल, अस्वस्थता, वेळ उलघाल, चढून चालली म्हणून उलघाल, राग येतो. येस. त्याला राग येतो. स्पेक्ट्रम ऑफ इमोशन्स, इतक्या स्पेक्ट्रम असतं त्या इमोशन्सचं, इतक्या निरनिराळ्या भावना आपल्या मनामध्ये येऊ शकतात. आपण एखाद्या रांगेमध्ये उभे आहोत आणि समजा बसच्या रांगेत उभे आहोत, बस आली आणि आपण आपल्यापर्यंत आल्यावर कंडक्टरने रांग थांबवली, ते मिस्टर बीन मध्ये दाखवलं, त्याचा हात दाखवला, बस पुढच्याने यायचं नाही, कसा वैताग येतो, चिडचिड होते. किंवा आपण रांगेत उभे आहोत आणि आपण त्या स्टेट बँकेतल्या विंडोच्या खिडकीपर्यंत पोचलो आणि ती विंडो बंद झाली, काय वाटतं तेव्हा? हताश. हताश वाटतं, हो. किंवा आपण खूप छान काम केलेलं आहे आणि तरीही आपल्या बॉसने आपल्याला उगाचच झापलं, उगाचच आपल्यावर राग काढला कशावरनं तरी. अशा वेळेस आपल्याला काय वाटतं? फ्रस्ट्रेशन येतं खूप. अगदी फ्रस्ट्रेशन येतं. अजून दुःख, खेद, संताप, दुःख, खेद वाटतो, हो. आपण ब्लेम सुद्धा करायला लागतो, तो असाच आहे, ब्लेम करतो आपण त्याला, ब्लेम करतो. आता इथून पुढे आम्ही काहीच नाही करणार. हा. आता मी करणारच नाही. असं करतोय काय, आणि बघून घेईन, नेक्स्ट टाइम बघू ना. मला ओरड ओरड, काय ओरडायचंय ते ओरड, बघू. बरोबर आहे. तर अशा सगळ्या भावना. त्याच्यानंतर अजून आम्ही एक छान प्रोजेक्ट तयार केलेला आहे आणि ते प्रोजेक्ट सबमिट केलं आणि ते मला खात्री आहे ते पास होईल प्रोजेक्ट, माझ्या बिझनेसला ते प्रोजेक्ट नक्की मिळेल, पण ते रिजेक्ट झालं. काय वाटेल अशा वेळेस? ओ माय गॉड. येस, OMG. अजून वैफल्य वाटेल. मी एवढा वेळ घालवला आणि फुकट गेला. हो, आणि साशंकता पण मनात निर्माण होईल की अरे काहीतरी गडबड आहे, कारण माझं ते 100% बरोबर होतं. येस, लोचा आहे, काल में कुछ तो काला है. किंवा सेल्फ ब्लेमिंग पण असेल की मी जे ठरवलं होतं किंवा मला वाटलं होतं त्या लायकीची मी नाहीये. करेक्ट, ही शक्यता आहे. येस, कोणाबरोबर तरी संशय सुद्धा येऊ शकतो की ह्याच्यात काहीतरी काढा झाली असंही वाटू शकत. येस, बरोबर आहे. खूप छान. अजून एक उदाहरण. आणि निरंजन, मला असं वाटतं याच्यात अजून एक की अगदी 5 मिनिटात असं समजतं की नाही 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 झालाय बरं का सिलेक्ट, च्या भावना नंतर येणाऱ्या. अच्छा. ओके, मी आधी कळलं की झालं नाहीये सिलेक्ट आणि मग कळलं की झालंय. 5-7 मिनिटात कळलं की झालंय. त्या मधल्या 7 मिनिटाचा आश्चर्य, आनंद, आणि खरं बरं आहे तो बॉस, इतका काही वाईट नाहीये. आपण उगाचच त्याला खूप दोष दिला. हा, करेक्ट. तर आपण हे सगळं का बघतोय, तर आपण आपल्या वर्तनाकडे, पण आपल्या भावनांच्याकडे बारकाईने कसं बघायचं ह्याच्यासाठी आपण ही सगळी उदाहरणं बघतोय. अजून एक उदाहरण घेऊया आपण. घरात ती कामवाली बाई, तिने उलट उत्तर दिलं.
काय वाटतं अशा वेळेला? शेफारली आहे फार. शेफारली आहे. फार तिला याची शेफारली. जागा दाखवून द्यायला लागेल आता. अगदी अगदी. किती करा यांच्यासाठी, पण तरी शेवटी आयत्या वेळेला ते त्रासच देतात. Correct. घशात हात घातला तरी कोरडाच. बरोबर आहे. किती शेड्स आहेत, राग, संताप. येस. हम्म. तर म्हणजे आपण आता बघितलं की अशा अनेक तऱ्हेच्या भावना आणि वर्तन हे निर्माण होत असतो. आता त्याच्यामध्ये काही अविवेकी वर्तन जे निर्माण होतं त्याच्याबद्दल आपण थोडस आता बघूया की मी ऑफिसला जायला निघालो सकाळी. बायकोनी मला ब्रेकफास्ट आणून दिला आणि ब्रेकफास्ट झाल्यावर तिने मला चहा आणून दिला आणि चहा टेबलावर ठेवता ठेवता माझा किंवा तिचा कोणाचा तरी धक्का लागला आणि चहा सांडला, माझ्या शर्टावर सांडला आणि मला निघायला ऑलरेडी उशीर झालेला आहे. भयंकर चिडचिड झाली, रागवलो तिच्यावर, वैतागलो, शर्ट बदलला, चिडचिड करत, ड्रायव्हिंग करत, पॅ 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 हॉर्न वाजवत, लोकात रस्त्यात सगळ्यांना त्रास देत की मला उशीर झालाय, बाजूला व्हा, अशा तऱ्हेने वागत ऑफिसला पोचलो. तिथे सबऑर्डिनेट्सवर चिडचिड केली, भांडण केली. ही एक दिवसाची सुरुवात झाली. हे वागणं अविवेकी आहे हे आपल्या सगळ्यांना समजतंय. पण ह्याचीच दुसरी बाजू पण असते. विवेकी वागणं सुद्धा इथे माणूस करू शकतो की जेव्हा चहा सांडला तेव्हा मी समजुतीने असंही म्हणू शकतो की अरे सांडला वाटतं, तुझा किंवा माझा कोणाचा तरी धक्का लागला, मला पटकन शर्ट दे दुसरा, मी बदलतो आणि निघतो. आणि मी तिला म्हटलं इट्स ओके, असं होतं कधीतरी, कोणाचा तरी धक्का नक्की कोणाचा धक्का लागला कळलंच नाही, तुझा किंवा माझा कोणाचा तरी धक्का लागला, दॅट्स ओके, इट हॅपन्स, असं मी म्हटलं. तो विषय तिथेच सोडून दिला आणि शांत मनाने घरातनं निघालो, शांत मनाने पोचलो, दिवसाची सुरुवात उत्तम झाली. हे एक वेगळं वागणं आहे. या दोन्हीच्या मागे आपला जो दृष्टिकोन आहे, आपली जी बिलीफ सिस्टीम आहे, आपला जो विवेक तिथे जागृत आहे का नाही, ही जी अवस्था आहे ही आपल्या लक्षात येते. ती लक्षात आपण घ्यायचा जास्त प्रयत्न करूया. आपण हे सगळं का बघतोय तर आपल्याला ह्यातनं विवेक कसा जोपासायचा आहे ते कळणार आहे आपल्याला, म्हणून आपण ही सगळी उदाहरणं बघतोय. आता अजून काही अविवेकी वर्तन तुम्हाला सांगतो. जसं महत्वाची कामं करण्याची टाळाटाळ करणं, ती पुढे ढकलणं, हे एक अविवेकी वर्तन आहे, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आपल्या समोर काही समस्या असतात किंवा आपली काही जबाबदारी असते, पण आपण ती नाकारतो. कधी कधी ही समस्या समोर दिसत असून सुद्धा आपण ती सरळ सरळ नाकारतो. किंवा एखादी आपली जबाबदारी आहे पण आपण ती नाकारतो, त्याकडे पाठ फिरवतो. असं आपण सगळे कधी ना कधीतरी करतो. त्याच्यामुळे आपल्याला तात्पुरतं बरं वाटतं त्या क्षणी. असं जेव्हा करतो तेव्हा तात्पुरतं बरं वाटतं, खुश, काय तिकडे काय व्हायचं ते होते, अशा तऱ्हेने. पण नंतर ती समस्या खूप मोठी होते आणि नंतर ती आपल्यालाच हँडल करायची असते किंवा त्याचे परिणाम भोगायचे असतात. त्यामुळे समस्यांना योग्य वेळेस सामोरं जाणं आणि त्या सोडवणं, त्याच्याशी सामना करणं, यातून आपला आत्मविश्वास वाढतो आणि आपलं आयुष्य समृद्ध होतं. हा अविवेकाकडनं विवेकाकडचा प्रवास आहे. याचा आपण आता अभ्यास करतो. किंवा दुसरं पण एक आहे की अति चांगुलपणा. काही लोकांना ना चांगुलपणाची सवय असते, दुसऱ्यांना मदत करण्याची, दुसऱ्यांच्या बद्दल सहानुभूती बाळगण्याची, अशी त्यांना खूप सवयच असते. आणि मग ती इतकी त्यांची जास्त होते की ते दुसऱ्या माणसाची भयंकर चिंता करतात आणि त्याच्या मागे लागतात मदत करण्यासाठी. म्हणजे त्याला ते डोईजड होईल असे त्याच्या मागे लागतात. हे जे अतिचांगुलपणाचं जे वर्तन आहे ना, हे सुद्धा अविवेकी आहे. मानसशास्त्र असं सांगतं की जो माणूस ऍडल्ट आहे त्या माणसाच्या फिलिंग्सची जबाबदारी त्याची स्वतःची आहे, त्याच्या भावनांची जबाबदारी ही त्याची आहे, त्याच्या हातनं ज्या चुका होत असतील त्याची जबाबदारी त्याची आहे. ती जबाबदारी त्यालाच घेऊ द्या. आपण त्याला मदतीचा हात पुढे करू शकतो, तो घ्यायचा का नाही घ्यायचा त्याला ठरवू द्या, त्याला ते स्वातंत्र्य द्या. त्यामुळे आपण ह्या अतिचांगुलपणाच्या अविवेकी वर्तनापासून स्वतःला वाचवू शकतो. तर अशा तऱ्हेने आपण आता बरीच अविवेकी वर्तनांची आणि अनेक भावनांच्या शेड्सची
अशी उदाहरणं आपण आता पाहिली. आता आपण पुढच्या मुद्द्याकडे वळूया की ज्याच्यामध्ये मानसशास्त्राने योग्य भावना कोणत्या आणि अयोग्य भावना कोणत्या हे सांगितलेलं आहे. ते आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया. अयोग्य भावना त्यातनं अविवेकी वर्तन निर्माण होतं हे आपल्या सगळ्यांनाच आता समजलेलं आहे. त्यामुळे योग्य भावना कुठल्या अयोग्य भावना कुठल्या हे आपल्याला समजलं की आपल्याला आपोआप विवेकी वर्तनाकडे कसं जायचं हे समजायला अजून सोपं जाईल. एखाद्या वेळेला एखाद्या प्रसंगामध्ये दुःख होणं ही योग्य भावना आहे. होऊ शकतं दुःख, पण जर निराशेच्या गर्देत तुम्ही ढकलले जात असाल, तुम्हाला निराशा येत असेल तर ती भावना अयोग्य आहे. आपल्याला काळजी वाटतो हे योग्य आहे, असं होऊ शकतं. पण जर तुम्ही चिंतेत पडत असाल तर ते अयोग्य आहे. कारण चिंतेमध्ये आपली मानसिक ऊर्जा प्रचंड खर्च होते आणि चिंता जेव्हा आपण करतो तेव्हा आपल्या डोळ्यासमोर भीत्या असतात. असं होईल का, तसं होईल का. आणि मानसशास्त्र असं म्हणतं की ह्यातल्या बहुसंख्य भीत्या ह्या कधी खऱ्याच होत नाहीत. आपल्या मनात येणाऱ्या 100 भीत्यांपैकी बहुसंख्य भीत्या या खऱ्या होतच नाहीत. त्यातल्या काहीच भीत्या असतात ज्या क्वचित खऱ्या होतात. आपण उगाच घाबरत बसतो, आपण उगाच चिंता करत बसतो. त्याच्यापेक्षा आपण काही कन्स्ट्रक्टिव्ह अल्टरनेटिव्हचा विचार केला, आपण त्या परिस्थितीतून मार्ग कसा काढायचा याचा विचार केला चिंता करत बसण्यापेक्षा, तर ते जास्त सकारात्मक आहे. एखाद्या ह्याच्यामध्ये चिडचिड, एखाद्या प्रसंगामध्ये चिडचिड होणं हे आपण समजू शकतो. पण जर भयंकर संताप येत असेल की ज्याच्यामुळे आपलं बीपी शूटअप होतंय तर ते अयोग्य आहे. एक मिनिट, सॉरी. आपल्याला एखाद्या गोष्टीचा पश्चाताप होणं हे होऊ शकतं, पण त्याचं रूपांतर जेव्हा अपराधीपणाच्या भावनेत होतं किंवा आपण स्वतःला दोषी मानायला लागतो तेव्हा ते अयोग्य भावना आहे असं मानसशास्त्र सांगतं. प्रेम ही भावना योग्य आहे, पण जेव्हा त्या प्रेमाच्या ऐवजी मालकी हक्काची भावना असते, माझ्या नवरा बायकोबद्दल किंवा माझ्या कुठल्याही जवळच्या व्यक्तीबद्दल जेव्हा मला नुसतंच प्रेम वाटतं नाही, मला त्याच्याबद्दल मालकी हक्काची भावना वाटते, तर ती अयोग्य भावना आहे हे मानसशास्त्र सांगतं. आनंद होणं हे चांगली गोष्ट आहे, योग्य भावना आहे, पण उन्माद हे अयोग्य आहे. आपल्याला हा जो योग्य अयोग्य मधला फरक आहे हा समजायला पाहिजे. आता ह्या समजण्यासाठी मानसशास्त्राने काही निकष सांगितलेले आहेत. 8 निकष आहेत त्याच्यामध्ये की आपली भावना आणि त्याच्यातून होणारं आपलं वर्तन हे योग्य आहे का अयोग्य आहे, याचे 8 निकष आहेत. पहिला आहे की ती भावना हे ध्येयाला अनुसरून आहे का, आपलं ध्येय काय आहे, आपलं जे कुठलं ध्येय आहे त्या ध्येयाला अनुसरून ते आहे का. आपण उद्या एक उदाहरण बघूया की आपला समजा मुलाला अभ्यास कर म्हणून आपण सांगतोय आपल्या घरामध्ये आणि ते त्याच्यावर चिडून रागवून सांगतोय त्याला, तर त्याचा किती इफेक्ट होणार आहे. आपलं ध्येय काय आहे, तर त्या मुलांनी स्वतःचा स्वतः अभ्यास करणं, त्याची बुद्धी चालणं हे महत्वाचं आहे. त्या बुद्धीने ग्रहण करणं, त्याने अभ्यास करणं हे महत्वाचं आहे. आपण जर त्याच्यावर चिडून त्याला जर मारून मुटकून अभ्यासाला बसवलं तर ते आपल्या ध्येयाला अनुसरून नाहीये, कारण तो करणार नाही अभ्यास, नुसतं डोळ्यासमोर पुस्तक धरून बसेल. तर त्यामुळे आपल्या भावना, आपलं वर्तन हे ध्येयाला अनुसरून आहे का असं आपल्याला विचार करायला पाहिजे. दुसरं आहे ते प्रायोरिटायझेशन किंवा कशाला जास्त महत्व द्यायचं हे आपल्याला समजलं पाहिजे. म्हणजे आत्ताच्याच उदाहरणामध्ये त्या मुलाने जर स्वतः अभ्यास केला तर तो तासाभरात जो अभ्यास करणार आहे तो आपण त्याला मारून मुटकून 8 तास बसवलं तरी होणार नाही त्याचा अभ्यास. तो आपण बसल्यावर तासाभरात करेल. हे अगदी सगळ्यांना आपल्याला अनुभव असतो. तसंच आपलं जे लक्ष आहे यातला तिसरा निकष असा आहे की आपलं जे लक्ष आहे ते प्रश्नावर आहे का दोष देण्यावर आहे. म्हणजे आत्ताच्याच उदाहरणामध्ये अभ्यास करणं
हा जो प्रश्न आहे त्याच्यावर आहे का पण त्या मुलाला तू असाच आहेस, तू कायम तर सारखा मोबाईल बघत बसतोस, टीव्ही बघत बसतोस, ऐकतच नाहीस माझं, असं आपण त्याला दोष देण्याकडे आपला कल आहे का आपण प्रश्नावर लक्ष देतोय, त्याने अभ्यास केला पाहिजे, हा जो प्रश्न आपल्या समोर आहे त्याच्यावर लक्ष देतोय. हा तिसरा निकष आहे. चौथा निकष असा आहे की आपल्याला सकारात्मक पर्याय दिसतायत का त्या परिस्थितीमध्ये, त्या भावनेमध्ये, त्या वर्तनामध्ये आपल्याला सकारात्मक पर्याय दिसतायत का. म्हणजे असं की मी पुण्याहून मुंबईला एका महत्वाच्या मीटिंगला चाललोय आणि आपण मगाशी जर ट्रॅफिक जॅम मध्ये अडकलो तर आम्ही इथे ट्रॅफिक जॅम मध्ये अडकलोय, ते वेळेवर मीटिंगला पोहोचू शकत नाहीये, मला कळलं. अशा प्रसंगामध्ये मी सकारात्मक पर्याय काही निवडतोय का, की मी माझा हॉटस्पॉट ऑन केला आणि लॅपटॉपवरनं कनेक्ट केलं आणि तिकडच्या माणसाला सांगितलं चला आपण लॅपटॉपवरनं व्हिडिओ कॉन्फरन्स सुरू करूया, मी पोचलो की आपण पुढे फेस टू फेस बोलूया. अशा तऱ्हेने मी याचा उपयोग करतोय का, किंवा मी मुंबईतल्या माझ्या कुठल्या कलिगला सांगतोय की बाबा तू माझ्याऐवजी तिथे जा आणि तू तिथे त्यांच्या समोर बस, मी इकडनं फोनवरनं बोलतो. आणि अशा तऱ्हेने आपण त्यांच्याशी संवाद चालू करूया. किंवा आपण दुसऱ्या रस्त्याने कुठनं जाऊ शकतो का, असा मार्ग काढणं. हे जे सकारात्मक पर्याय शोधणं आहे हे आपल्याला तिथे सुचतंय का. हे जर सुचत नसेल तर आपण अयोग्य भावनेत आहोत, आपलं वर्तन हे अविवेकी चालू आहे असं आपल्याला लगेच समजायला हरकत नाही. पाचवा निकष आहे की परिणामांचा विचार हा रिअलिस्टिक आहे का अतिरंजित आहे. आता जे काही घडते त्याचा जो काही परिणाम होणार आहे तो आपण अतिरंजित तर हे करत नाहीये विचार. म्हणजे एखादी स्त्री, एखादी गृहिणी ही जेव्हा स्वयंपाक करते तेव्हा एखादी भाजी करताना आज जर माझ्या हातनं भाजी ही नीट झाली नाही तर नवरा घरी आल्यावर मला ठार मारेल, असं वाटतं की काही काही वेळेला. हे आपल्या बरेच जणांच्या असं मनात येत असेल, बरेच गृहिणींच्या मनात येत असेल. तर हा परिणामांचा रिअलिस्टिक विचार नाही, हा अतिरंजित विचार आहे. आणि त्याच्यामुळे काय होतं, आपणच घाबरून जातो. आणि ती जी गृहिणी काम करणारी असेल ती स्वतः घाबरून जाते स्वतःच ह्या विचारांमुळे, आणि तिच्या हातनं होणार नसेल ती चूक होते आणि ती भाजी चांगली होत नाही. त्यामुळे इथे आपण परिणामांचा विचार रिअलिस्टिक करायला पाहिजे. नवरा फार तर काय म्हणेल, काय ग आज पण भाजी नाही जमली तुला, बरोबर, हो नाही जमली बाबा, चुकला आज पण. इतकं सिंपल ते असू शकतं. त्याच्यानंतर सहावा निकष आहे की आपलं लक्ष हे वर्तनाकडे आहे का व्यक्तीकडे आहे. व्यक्ती आणि वर्तन ह्याच्यामध्ये आपल्याला फरक करता आला पाहिजे. म्हणजे इंडस्ट्री, आता मी स्वतः सॉफ्टवेअर इंडस्ट्रीमध्ये काम करतो. दरवर्षी आमच्याकडे अप्रेझल्स असतात, म्हणजे वर्षभराच्या कामकाजाची जे काही मूल्यमापन करायचं असतं ते करायचं असतं. तर ते करत असताना माझ्या समोरच्या माझा जो काही टीम मेंबर असेल तो त्याचे माझे कसे संबंध आहेत, तो मला आवडतच नाही असं आहे का, काय आहे, हे मला बघायचं नसतं. मला त्याचं वर्तन पाहायचं असतं. गेल्या वर्षभरात त्यांनी काय काम केलं ते मला बघायचं असतं आणि त्याच्यावर त्याचं मूल्यमापन करायचं असतं. मी जर त्या व्यक्तीकडे लक्ष देऊन काम करत असेल तर मी ते अविवेकी वर्तन करतोय. पण मी त्याच्या वर्तनाकडे जर बघत असेल तर ते विवेकी वर्तन आहे, त्या विवेकी भावना आहेत ते माझ्या. सातवा निकष आहे की नावं ठेवणं, लेबलिंग हे आपण करतोय का, की तो मूर्खच आहे, त्याचं काही मला सांगूच नकोस. आपण एक लेबल लावून टाकलं त्याला, तो मूर्ख आहे, हा बावळट आहे, त्याला काही कळत नाही, एक लेबल लावून टाकलं त्याला. भले तो जे तुमच्याच फायद्याचं सांगत असेल पण आपण ते ऐकूनच घेत नाही का, आपण त्याला लेबल लावून टाकलेलं आहे. असं लेबलिंग करतोय का आपण. जर लेबलिंग करत असू तर ते अयोग्य भावना आहेत, ते अविवेकी वर्तन आहे असं मानसशास्त्र सांगतं. आणि आठवा निकष असा आहे की भावनिक संयम. आपल्याला भावनिक संयम ठेवता येतोय का त्या परिस्थितीमध्ये. म्हणजे मगाच्या उदाहरणामध्ये ती जी गृहिणी स्वयंपाक करताना नवरा भाजी चुकलं तर ठार मारेल स्वतःला असं म्हणते, तिचं भावनिक संयम इथे राहणं शक्यच नाहीये. तिचं भावनिक संयम सुटायची शक्यता जास्त आहे अशा परिस्थितीमध्ये. घाबरून जाण्याची शक्यता जास्त आहे. त्यामुळे हे अविवेकी वर्तन आहे, ही अयोग्य भावना आहे. तर हे जे आता 8 निकष आपण पाहिले अयोग्य भावनांचे किंवा अविवेकी वर्तनाचे, याच्याबद्दल कोणाला काही बोलायचंय का.
निरंजन फक्त सेकंड वाला रिपीट करतोस? कुठला? सेकंड ध्येय नंतर. हा, प्रायोरिटायझेशन किंवा महत्व कशाला द्यायचं. सर आधी पहिला पण एकदा Got जरा it. परत सांगा. पहिला होता तो ध्येयाला अनुरूप आहे का नाही, हा हा आपल्या हा भावना, आपलं वागणं. हा, तर ते दोन्ही एकत्र एकदम सांगा. हा, मी 8 मुद्दे नुसते वाचून दाखवले होता की पहिला आहे तो ध्येयाला अनुरूप आहे का, दुसरा आहे तो प्रायोरिटायझेशन, महत्व कशाला आहे हे आपल्याला समजतंय का, तिसरा आहे तो आपलं लक्ष हे प्रश्नावर आहे का दोष देण्यावर आहे, चौथा आहे तो सकारात्मक पर्याय आपल्याला निवडता येत आहेत का, सकारात्मक पर्यायांचा विचार करता येतोय का, पाचवा आहे ते परिणामांचा विचार आपण रिअलिस्टिक करतोय का अतिरंजित करतोय, सहावा आहे की लक्ष वर्तनावर आहे का व्यक्तीवर आहे, सातवा आहे नावं ठेवणं, मला लेबलिंग. असं वाटतं व्यक्ती आणि वर्तन ह्याच्यामध्ये भेद करायला शिकलं पाहिजे असा अगदी. मुद्दा आहे. Right? तुमचा आवाज बारीक येतोय लीनाताई. हो हो, अगदी बरोबर आहे. व्यक्ती आणि वर्तनाच्या मध्ये आपल्याला भेद करता आला पाहिजे. हे 6वा मुद्दा होता. 7वा मुद्दा होता की नावं ठेवणं किंवा लेबलिंग, आणि 8वा आहे की भावनिक संयम. या 8 निकषांवर आपण आपल्या भावना तपासून बघू शकतो. त्यातनं आपल्याला कळतं ते अयोग्य आहेत का योग्य आहेत, हे वर्तन अयोग्य अविवेकी आहे का विवेकी आहे. सर पहिला आणि दुसरा परत समजावून सांगा. ओके, पहिला जो आहे ध्येयाला अनुरूप, आपल्या ज्या भावना किंवा आपलं जे वर्तन आहे ते आपल्या ध्येय किंवा गोल याला अनुरूप आहे का. म्हणजे आपण जे मगाशी उदाहरण बघितलं की मुलाला अभ्यासाला बसवायचंय आणि आपण त्याच्यावर चिडचिड करून रागवून त्याला अभ्यासाला बसवतोय, हे जे आपण उदाहरण पाहिलं, ह्याच्यामध्ये ध्येय आपलं काय आहे की त्या मुलाचा अभ्यास होणं, त्याला समजणं, त्याच्या डोक्यात ते शिरणं, हे ध्येय आहे. मग आपण जर त्याला असं चिडून रागवून त्याला मारून जर अभ्यासाला बसवलं तर ते ध्येय साध्य होणार आहे का, ते न होण्याची शक्यता जास्त आहे. त्यामुळे आपलं ते वर्तन किंवा तेव्हाच्या भावना या अनुरूप नाहीयेत ध्येयाला. येते लक्षामध्ये. हो सर. आणि दुसरा जो आहे तो प्रायोरिटायझेशन, महत्व कशाला आहे. म्हणजे याच उदाहरणामध्ये आपण बघितलं की महत्व हे त्या मुलाने शिकण्याला आहे, त्याच्या डोक्यामध्ये त्याच्या बुद्धीमध्ये ते जायला, त्याला ते समजण्याला महत्व आहे. आपण त्याला 8 तास नुसतं पुस्तक डोळ्यासमोर धरून बसवलं किंवा सध्याच्या लॉकडाऊनच्या काळात लॅपटॉप समोर 8 तास बसवलं, त्याचा काही उपयोग नाहीये. महत्व कशाला आहे तर त्यांनी शिकण्याला, त्यांनी आपण जर त्यांनी अभ्यास केला, विलिंगली अभ्यास केला त्यांनी, तर तो तासाभरात शिकू शकतो, जे 8 तासात शिकता येणार नाही. म्हणजे महत्व कशाला आहे हे आपल्याला ओके कळलं. ओके ओके, येस सर. ओके, अजून कोणाला काही बोलायचं ह्याच्याबद्दल, आपण पुढे जाऊया. ओके, आपण पुढे जाऊया. सायलेन्स याचा बोलू अर्थ निरंजन? हा सॉरी, बोला. हा, तू जे हा आई सांगितलंस बोल. ध्येय गाठायचंय, हा हा ध्येय गाठायचंय आपल्याला, तर हो. ते ध्येय गाठताना आपण जो मार्ग निवडू तो सकारात्मक मार्ग असेल तर मला वाटतंय की विवेक तिथे जाणवेल आपल्याला, की सकारात्मक मार्ग शोधायचा. हो म्हणजे मुलाला न ओरडता त्याला जर आपण बूस्ट केलं की अरे तू चांगला हुशार आहेस, किती पटकन अभ्यास करशील बघ, बस बरं आपण स्पर्धा लो, असं करून जर आपण दोघांनी मिळून केला तर त्याला बुस्टिंग मिळेल आणि सकारात्मक मार्ग सापडेल आपल्याला. आणि अगदी त्याच्यामुळे बरोबर. मला वाटतं तिथे वागण्यात आपल्याला विवेक दिसेल. येस, मी लहान असताना तू असंच करायचेस, मला वाटतं मला असंच तू एनकरेज करायचीस. छान झालं पण फार उत्तम, हो, थँक्यू अप्रतिम. थँक्यू बाबा. ओके, आपण आता पुढे जाऊया. पुढचा जो मुद्दा आहे तो आहे विवेकी धारणा किंवा विचार किंवा विवेकी दृष्टिकोन याचे मानसशास्त्रामध्ये जे सांगितलेले निकष आहेत त्याचा आपण अभ्यास करूया. आता त्याचे 5 निकष सांगितलेले आहेत.
विवेकी धारणा, एखादी धारणा, विचार, दृष्टिकोन हा विवेकी आहे का नाही, त्याचे 5 निकष सांगितलेले आहेत मानसशास्त्राने. त्यातला पहिला निकष आहे तो आपली ती धारणा किंवा तो दृष्टिकोन किंवा तो विचार हा आपल्या जीवनाला, आपल्या आरोग्याला, शारीरिक मानसिक आरोग्याला मदत करणारा आहे का नाही. येतंय लक्षामध्ये? आपलं जे लाईफ आहे त्याच्यासाठी किंवा आपल्या शारीरिक मानसिक आरोग्यासाठी याला मदत करणार आहे का नाही. म्हणजे असं की आपण समाजामध्ये राहतो सगळेजण आणि आपण परस्परावलंबन ह्या तत्वावर जगतो. आपण एकमेकांवर अवलंबून असतो कुठल्या ना कुठल्या गोष्टीसाठी. पण जेव्हा असं होतं की माणूस एकाच व्यक्तीवर खूप अवलंबून असतो, म्हणजे एखादी व्यक्ती म्हणते की मी आता जगते ती फक्त माझ्या मुलासाठी. उद्या त्या मुलाने तुम्हाला विचारणं असं झालं तर तुम्ही काय करणार आहात. त्यातून तुमची मानसिक आरोग्याची काय स्थिती होणार आहे. त्यामुळे हा जो बिलीफ आहे, ही जी धारणा आहे, ही विवेकी आहे का. तर ही आपल्या मानसिक आरोग्याला मदत करणारी नाहीये ही धारणा. किंवा मी एखाद्या डॉक्टरांवर माझा विश्वास आहे, मी त्यांच्याकडनंच औषध घेतो ना तर घेत नाही औषध. उद्या त्या डॉक्टरांनी प्रॅक्टिस बंद केली, ते शहर सोडून दुसऱ्या शहरी गेले, तुम्ही काय करणार आहात. किंवा माझं आरोग्य हे माझी बायको बघते. म्हणजे मी असं करतो बरं काय, थोडंसं माझं काय अविवेकी आहे की बायको काय ते बघेल असं मी करतो. आता उद्या जर बायकोनी बघणं बंद केलं तर मी काय करणार आहे. ती जर म्हणली की तुझं तू बघ, मी नाही बघणार आहे, असं आपण कोणावर ओव्हर डिपेंडंट राहणं हेच मुळी आपल्या मानसिक शारीरिक आरोग्याला, आपल्या जीवनाला मदत करणारा नाहीये. त्यामुळे पहिला निकष काय बघितला आपण विवेकी धारणेचा, की ती धारणा अशी असली पाहिजे जी आपल्या आरोग्याला, शारीरिक मानसिक आरोग्याला, आपल्या जीवनाला मदत करणारी असली पाहिजे. याच्याबद्दल कोणाला काही विचारायचंय, बोलायचंय. ओके, सायलेन्स म्हणजे नाही. पुढे जाऊया आपण. दुसरा मुद्दा असा आहे, दुसरा निकष असा आहे की ध्येयाच्या दिशेने नेणारा आहे का. आपण मगाशी जे ध्येयाचा विचार केला तसाच तोच निकष इथे पण आहे धारणांच्या, विचारांच्या, दृष्टिकोनाच्या बाबतीमध्ये, की गोल ओरिएंटेशन ज्याला म्हणतात. माझं ध्येय आयुष्यातलं काय आहे किंवा मी आत्ता जे कार्य करतोय त्याच्या मागे माझं ध्येय काय आहे, हे जर आपल्यापाशी, आपल्या मनामध्ये ह्याची जर क्लॅरिटी असेल तर त्या ध्येयाला अनुसरून आपले धारणा, विचार आहेत का, हे आपल्याला तपासून बघता येतं. आणि ही धारणा ही विवेकी धारणा आहे की ती ध्येयाच्या दिशेने घेऊन जाते. म्हणजे मगाच्या त्या मुलाच्या अभ्यासाच्या एक्झाम्पल मध्ये आपण बघितलं की त्या मुलाने अभ्यास करणं हे आपलं ध्येय आहे, त्याच्या डोक्यात ते शिरणं हे ध्येय आहे. त्या दिशेने त्याला समजावता येणं, हे वर्तन, त्याच्या मागचा दृष्टिकोन, विचार, धारणा ही विवेकी आहे. त्यामुळे दुसरा मुद्दा आपण बघितला की ध्येयाच्या दिशेने नेणार. तिसरं आहे की फॅक्ट आणि रियालिटी याच्यावर आधारित आहे का, काल्पनिक आहे. आपली जी धारणा आहे ती फॅक्ट आणि रियालिटीवर आधारित आहे का. रियालिटी म्हणजे काय, तर रियालिटी म्हणजे जनरली आपल्या डोळ्याला जे दिसतं किंवा आपल्या 5 सेन्सेसला जाणवतं ती सगळी रियालिटी आहे असं आपण म्हणतो. आणि फॅक्ट म्हणजे काय, तर एक उदाहरण सांगायचं तर विजेची लाईव्ह जी तार असते ज्यातनं वीज वाहतीये, त्याला जर हात लावला माणसाने तर त्याला शॉक बसणार आहे. ही फॅक्ट आहे. तो कुणीही माणूस असू दे आणि ती तार कुठेही असू देत, त्याला जर हात लावला तर त्याला शॉक बसणार, ही फॅक्ट आहे. अशा तऱ्हेच्या फॅक्ट्स आणि रियालिटीवर आधारित आपल्या धारणा आहेत का नाहीत, हे आपल्याला कळायला पाहिजे. म्हणजे इथे एक एक्झाम्पल असं सांगता येईल की एखादी व्यक्ती आपल्या जवळची जी हे जग सोडून गेलेली आहे, आता ती व्यक्ती या जगात नाही, ही रियालिटी आहे, ती आपल्याला ऍक्सेप्ट, ही परत येणार नाही, ही फॅक्ट आहे. त्यामुळे आपले जे काही त्याला अनुसरून ज्या काही धारणा, विचार, दृष्टिकोन असतील ते ह्या फॅक्टला आणि रियालिटीला धरून असले पाहिजेत, तर ते आपल्याला विवेकी असे असतील. चौथा मुद्दा आहे की स्वतःशी अनावश्यक भावनिक द्वंद्व किंवा कलह
असं निर्माण होत नाहीये ना, आपल्या भावनेमुळे सॉरी आपल्या धारणांमुळे, आपल्या विचारांमुळे, आपल्या दृष्टिकोनांमुळे स्वतःचीच अनावश्यक भावनिक द्वंद्व होत नाहीये ना. हे आपल्याला बघायला पाहिजे. म्हणजे इथे सकारात्मक किंवा विवेकी विचार काय आहे, की मी माझ्याकडनं पूर्ण प्रयत्न करतोय. यश मिळेल अशी मला आशा आहे. मी माझ्याकडनं पूर्ण प्रयत्न करतोय. असं जेव्हा आपण म्हणतो, असा जेव्हा दृष्टिकोन आपण ठेवतो, तेव्हा आपल्या मनामध्ये कुठलं भावनिक द्वंद्व किंवा भावनिक कलह हा निर्माण होण्याची शक्यता खूपच कमी आहे. नाही होणार तिथे. असं आपण जेव्हा दृष्टिकोन ठेवतो तेव्हा. किंवा दुसरं आपण इथे एक असं उदाहरण म्हणू शकतो, की मी माझ्या स्वतःचा माझ्या गुणदोषांसकट स्वीकार केलेला आहे. माझ्या स्ट्रेंथ्स आणि लिमिटेशन सकट मी स्वतःचा स्वीकार केलेला आहे. हा जो एक पर्टिक्युलर थॉट आहे, ही जी धारणा आहे, हा जो दृष्टिकोन आहे, हा जर आपण जोपासला तर आपलं स्वतःशी मानसिक द्वंद्व नाही होणार आहे. एखादी वर्किंग वुमन ज्या काम करणाऱ्या ज्या बायका असतात, त्यांची ओढाताण होते नोकरी आणि घर याच्यामध्ये. तर ती ओढाताण होत असताना त्या स्त्रीनी, त्या गृहिणीनी मनाशी असा जर दृष्टिकोन, अशी जर धारणा ठेवली, की मी माझ्या लिमिटेशन्स आणि स्ट्रेंथ सकट मला ऍक्सेप्ट केलेलं आहे. ही माझी लिमिटेशन आहे, की मी घराच्या बाहेर 12 तास असणार आहे, उरलेला वेळ घरात असणार आहे. मला जमेल तेवढं मी जास्तीत जास्त करायचा प्रयत्न करणार आहे. त्यातून काही राहिलं तर राहू शकतो. असं जेव्हा ती व्यक्ती, ती स्त्री विचार करते, अशी धारणा जेव्हा ठेवते, तेव्हा तिचं स्वतःशी मानसिक द्वंद्व होणार नाही. स्वतःशी मानसिक कल्लोळ होणार नाही तिचा. त्यामुळे हा चौथा निकष आहे, की स्वतःमध्ये अनावश्यक भावनिक द्वंद्व आणि कलह निर्माण होणार नाही. अशा धारणा, असे विचार, असे दृष्टिकोन हे विवेकी आहेत. पाचवं आहे, की इतरांबरोबर अनावश्यक भावनिक द्वंद्व किंवा भावनिक कलह निर्माण होणार नाही. अनावश्यक भावनिक द्वंद्व, अनावश्यक भावनिक कलह हा इतरांबरोबर सुद्धा निर्माण होता कामा नये. असं जर होत असेल तर त्याच्या मागच्या आपल्या धारणा, विचार, दृष्टिकोन हे अविवेकी आहेत असं आपण समजावं. दुसरी जी व्यक्ती आहे, तिच्या भावना, तिचं वर्तन हे माझ्या नियंत्रणाच्या बाहेरचं आहे. त्या व्यक्तीने कसा विचार करावा, वागावं, त्या व्यक्तीने कशा भावना ठेवाव्या, हे माझ्या नियंत्रणाच्या बाहेरचं आहे. हे जर मी ऍक्सेप्ट केलं तर माझं त्या व्यक्तीबरोबर भावनिक द्वंद्व, भावनिक कलह होणारच नाहीयेत. त्यामुळे शिल्पा, थँक्यू. थम्सअप बघतोय मी. त्यामुळे पाचवा हा जो निकष आहे, की इतरांबरोबर अनावश्यक भावनिक द्वंद्व किंवा कलह होणार नाही, असे विचार, अशा धारणा, असे दृष्टिकोन हे विवेकी आहे. तर हे झाले 5 निकष विवेकी धारणा, विचार, दृष्टिकोन यांचे. त्याच्याबद्दल कोणाला काही बोलायचंय, विचारायचंय? निरंजन, हे सगळे पॉइंट्स हा म्हणजे प्रतिभा बोल. हा, इज इट इमोशनल इंटेलिजन्स? हो, असंही म्हणता येईल त्याला. ओके. बरोबर. शेवटी इमोशनल इंटेलिजन्स हा विवेकातनच येत असतो. त्यामुळे आपल्याला असंही म्हणता येईल. बरोबर आहे. कारण हे प्रॅक्टिकल लाईफ मध्ये खूपच महत्वाचं आहे. स्वतःला फ्रस्ट्रेशन किंवा आपल्या बियॉन्ड काही गोष्टी असतात जे आपल्या कंट्रोल मध्ये नसतात, पण त्याचा आपण स्वतःला खूप त्रास करून घेत असतो. तर हे पॉइंट्स लक्षात सतत ठेवायला पाहिजे, म्हणजे असं मला वाटतं. बरोबर आहे. हे 5 पॉइंट्स नोट केलेत का? का सांगू परत? रिपीट केलं. अच्छा, नाही ठीक आहे. इफ यू कॅन रिपीट चांगलं होईल. अच्छा, ओके ओके ओके. फॅक्ट अँड रियालिटी बद्दल पुन्हा एकदा सांगता का? हो, सांगतो. आणि 5वा पॉइंट आहे, त्याच्यावर सोल्युशन कसं काढायचं? सोल्युशन त्याच्यावर कसं काढायचं, म्हणजे ऍक्च्युली हा जो इतरांबरोबर अनावश्यक भावनिक द्वंद्व किंवा कलह होणार नाहीत, अशा तऱ्हेचे विचारधारणा ठेवणं हेच सोल्युशन आहे. ओके ओके. पण ते कसं साधायचं?
बरोबर आहे त्यांचं म्हणणं, तो 5वा पॉइंट. पण ते साधायचं कसं? हे कठीण साधायचं आहे, कसं? कठीण आहे खूप, कारण हो, कठीण तर आहे. तरी पण काही युक्त्या किंवा क्ल्यू दिले तर त्यावेळेला त्या क्षणाला आपण काय विचार करायचा किंवा काय केलं की त्यातनं आपण ओके, मी जरा शेअर करते. खरं प्लीज. सांगू का, हे जे काही आता निरंजन सांगतो आहे ना, हे सगळं आणि सगळं बिलीफ सिस्टीमवर काम करणं आहे स्वतःच्या. तुम्ही जितकं स्वतःच्या बिलीफ सिस्टीमवर काम कराल तितका तुमच्या भावनांवर तुम्हाला काम करता येणं शक्य आहे. कारण बिलीफ सिस्टीम मधनं सेल्फ टॉक मधनं भावना आणि भावनेतनं विचार प्रकट होणं आणि विचारातनं वर्तन असा तो प्रवास आहे. लक्षात आलं? आलं, फक्त एखादं उदाहरण त्यांनी दिलं असतं तर जास्त चांगलं वाटलं असतं. मला असं ओके, मला असं वाटतं, तुम्ही सांगा. नाही, तू मगाशी आपण बोललो होतो आधी सुद्धा एकदा, की मगाशी तो म्हणला की कामवाल्या बाईनी पटकन काहीतरी उत्तर दिलं, तर माझा पारा चढला समजा. तर माझा जेव्हा पारा चढला आहे तेव्हा त्या पारा चढण्यामागे माझा सेल्फ टॉक काय आहे तो तपासता आला पाहिजे त्या क्षणी पहिल्यांदा. कारण तो जो सेल्फ टॉक आहे तो माझ्या बिलीफ सिस्टीम मधनं आलेला आहे. माझी बिलीफ सिस्टीम असं सांगते की ही कामवाली आहे, हिने असं दुरुत्तर करताच कामा नये. लक्षात येतंय? आलं लक्षात. तिने असं उत्तर देताच कामा नये. मुळात तिला ती असं उत्तर देऊ शकते ह्या शक्यतेचा जेव्हा मला स्वीकार नसतो, तो स्वीकार का नाहीये तर माझी बिलीफ सिस्टीम वेगळं सांगतेय ना मला. हो, बिलीफ सिस्टीम इतकं वेगळं सांगतेय, मग माझा तोच असणार, विचार तसाच येणार आहे माझं बाहेर. कारण तिने बोलता कामा नये, तिने उत्तर देता कामा नये, उलट अजिबात काहीही झालं तरी, कारण ती माझ्या हाताखाली काम करते. लक्षात येतंय? हो, हो. ह्या माझ्या बिलीफ, प्रत्येक गोष्टीचं उत्तर त्या बिलीफ सिस्टीम मध्ये सापडतं आपल्याला, प्रत्येक गोष्टीचं. आणि प्रत्येक वेळी त्या कुठल्याही घटनेकडे बघण्याचा स्वतःचा दृष्टिकोन आहे ना, तो तपासणंच गरजेचं आहे. म्हणजे जे निरंजन आता सांगतोय ते प्रत्येक गोष्ट तुमच्या दृष्टिकोनावरच अवलंबून आहे, घटनेकडे बघण्याच्या. येस, थँक्यू. धाडदिशी मला माझ्या मुलीने धाडदिशी फोन ठेवून दिला, संपलं, माझं डोकं इथेच सटकलंय. असा काय मध्येच ठेवतात का फोन? बोलणं काहीतरी आहे बरं, ती बंद करून टाकलं, ठेवून दिला फोन पासून इथपासनं मी ती डिस्टर्ब असताच कामा नये, तिने असा फोन ठेवताच कामा नये, तिने माझ्याशी असं वागताच कामा नये. बिलीफ सिस्टीम हे सांगतेय ना मला सगळं. इथे शक्यतांचे स्वीकार खूप कमी आहेत. येतंय लक्षात? हो, येतंय. थँक्यू लीना. उदाहरण दिल्यामुळे जास्त चांगलं लक्षात आलं ते. थँक्यू. येस. हॅलो, मी बोलू शकतो? थँक्यू लीनाताई. हा मामा बोल. माझ्या पुढे एक असं उदाहरण आहे, माझ्या वडिलांच्या आजोळचं. आजीचे वडील हे टिंबर मर्चंट होते डहाणूला, आणि साधारणपणे 100च्या आसपास लोक घरामध्ये कायम असायचे. एक दिवस ते जंगलामधून घरी आले, त्यावेळेला त्यांच्या असं लक्षात आलं की त्यांच्या इथे जे स्वयंपाकी होते ते दाराबाहेर बसले होते ओट्यावरती. म्हणून त्यांनी विचारलं की शंकर भटजी, आज तुम्ही स्वयंपाक लवकर उरकलेला दिसतोय. तर ते म्हणाले, नाही, आज मी संपावर आहे. माझे वडीलही त्यांच्याबरोबर होते. ते दोघेही घरामध्ये गेले आणि स्वयंपाकाला सुरुवात केली. वडिलांनी विचारलं, अहो तो आपल्याकडे कामाला आहे, स्वयंपाकी म्हणून आहे, तो संपावरती जातो, ह्याला काय अर्थ आहे? ही काय इन्स्टिट्यूट आहे मोठी की ज्या ठिकाणी संप वगैरे केले जातात? तेव्हा त्यांनी असं उत्तर दिलं माझ्या वडिलांना की अरे, त्याची बुद्धिमत्ता किती, त्याप्रमाणे तो वागला, आपण आपल्या बुद्धिमत्तेप्रमाणे वागू. हे उदाहरण बरोबर आहे सांगितलं. फॅन्टास्टिक, खूपच छान उदाहरण आहे, खूपच छान उदाहरण आहे. आणि मला असं वाटतं की त्याच्या मागे असंही त्यांचा विचार असू शकेल की हो, तो दमला असेल एखाद्या दिवशी, कदाचित तिथे एम्पथीही असेल. तोही माणूसच आहे, तोही एक माणूस आहे, त्याला कंटाळा येऊ शकतो.
येस होऊ परंतु शकतो. कसं आहे की मी संपावरती आहे, ते उत्तर आहे ते उद्धटपणाचं आहे. हो नक्कीच उर्मटपणाचं उत्तर आहे. अगदी बरोबर आहे. बरोबर आहे. पण ते सगळं बाजूला करून ते स्वतः जेव्हा स्वयंपाकाला लागतं तेव्हा खरोखर म्हणजे हे तुम्ही रॅशनली तुमचं वर्तन होऊ शकतं. अगदी हे बरोबर. अगदी विवेकी वर्तन आहे. अगदी छान उदाहरण आहे. म्हणजे इतरांबरोबरचा अनावश्यक भावनिक कलह टाळण्याचं हे खूप छान एक्झाम्पल सांगितलंस तू मामा. थँक्यू. साधूची एक छोटी गोष्ट बोललं तरी चालेल ना? काय? मी वेळ बोललो तर चालेल ना, नाहीतर निष्कारण वेळ जाईल. नाही छान उदाहरण सांगितलं. थँक्यू. साधूची गोष्ट आहे, तो नदीवरती त्याला अर्घ्य देत असतो. ऐकू येत आहे? ब्रेक होतोय थोडा आवाज. एक साधू नदीवरती सगळ्याला अर्घ्य देत असतो. त्यावेळेस त्याच्या असं लक्षात येतं की नदीच्या कडेला एक विंचू पाण्यामधून बाहेर येण्याकरता तडफड करतो. मग तो एक पान घेतो आणि पानावरती विंचवाला उचलतो आणि हातावर घेतो. हातावरती घेतल्यावर तो विंचू त्याला दंश करतो. दंश केल्यावरती अर्थातच तो विंचू परत पाण्यात पडतो. साधू पुन्हा त्याला हातावर त्याला दंश करतो, पाण्यामध्ये पडतो. असं 3-4 वेळा झाल्यानंतर त्या साधूचा शिष्य त्या साधूला विचारतो की महाराज, तो विंचू तुम्हाला सारखा चावतो आणि तुम्ही त्याला वाचवायचा का प्रयत्न करता? तर तो साधू असं उत्तर देतो की दंश करणं हे त्याचं काम आहे आणि त्यांना वाचवणं हे माझं काम आहे. तो त्याचं काम करतोय, मी माझं काम करतोय. अगदी ह्याच्यामध्ये विवेक आणि ह्याचा काही संबंध येऊ शकतो का? अगदी पूर्णपणे. हाच तो विवेक की तो त्याचं काम करतोय, मी माझं काम करतोय. अशा तऱ्हेने ती परिस्थिती समजून घेतली त्यांनी तिथे. पण इथे मला एक शंका आहे. आता आपण जे अति चांगुलपणा हे थोडंसं अविवेकाकडे जाणार आहे असं जेव्हा म्हणतो आणि आपल्या ध्येयाला किंवा जीवनाला मदत करणारा विचार हा विवेक आहे असं आपण जेव्हा म्हणतो, तेव्हा हे साधूचं वर्तन त्या कॅटेगरीत येत नाही का? की म्हणजे तो विंचू जर सारखा दंश करत असेल तर ते कधीतरी साधूला त्याच्या स्वतःलाच अपायकारक किंवा त्रासदायक इतकं होऊ शकेल, तर ही बाउंड्री लाईन कशी ठरवणार? बरोबर आहे. छान प्रश्न विचारलात तुम्ही. ऍक्च्युली आजच्या सेशनच्या सुरुवातीलाच मी असं सांगितलं की आपलं आजचं जे सेशन आहे त्याच्यामध्ये आपण प्रत्येकाने स्वतःबद्दल विचार करायचा आहे. आपण ही जी उदाहरणं इतरांची बघतोय तर त्याच्यावरनं आपण विवेकनिष्ठ विचार कसा आहे किंवा नाही याचं उदाहरण घेतोय. त्या ठिकाणी त्या परिस्थितीमध्ये चारोता तुम्ही किंवा मी असेन तर आपण प्रभावी काही विंचवाला परत हात लावायला जाणार नाही, तो दंश करतोय म्हटल्यावर. कारण ते आपल्या जीवनाला, आपल्या शारीरिक आरोग्याला मदत करणारा नाहीये. आपल्या दृष्टीने हा विवेकी विचार आहे. हे जे संत होते त्यांनी हे केलं, त्यांचा विवेक कशामध्ये होता हे त्यांनी ठरवायचं आहे. आपला विवेक कशात आहे हे आपण ठरवायचं आहे. म्हणजे मग ह्याचा ध्येय आणि उद्दिष्ट याच्याशी काही संबंध येईल का? अगदी बरोबर आहे. त्यांचं काय ध्येय होतं, त्यांचं काय उद्दिष्ट होतं ते त्यांना माहिती. त्यांचं मला असं वाटतं की त्यांचं ध्येयच वेगळं. करुणा हे आहे. करुणेंनी आयुष्य जगणं, करुणा इतरांप्रती करुणा किंवा प्राण्यांप्रती सर्व भूतमात्रांप्रती करुणा हेच कदाचित ध्येय असतं त्यांचं. त्याच्यामुळे त्या परिस्थितीनुसार आणि त्या व्यक्तीनुसार त्यांचा तो विवेकी दृष्टिकोन असणार. पण जेव्हा मग म्हणजे आता हा एकदा आपल्या ध्यास अभ्यास गटामध्ये सुद्धा झालं होतं, तर मला असं वाटतं की एकदा असा पण विषय झाला होता की राष्ट्राचं किंवा संस्थात्मक ध्येय जी असतात त्याच्यामध्ये हे अजून एक वेगळं डायमेन्शन असू शकतं ह्याला. म्हणजे बरोबर आहे. आपण फक्त व्यक्तीबद्दल बोलतोय, पण जेव्हा आपण संस्थेचा किंवा एखाद्या ऑर्गनायझेशनचा किंवा देशाचा विचार करू तेव्हा ते अजून एक वेगळंच डायमेन्शन आहे. ते वेगळं डायमेन्शन आहे. आपण आता इथे फक्त स्वतःचा विचार करण्याचा प्रयत्न करतोय, स्वतःला विवेकी करण्याचा प्रयत्न करतोय. बघाशी प्रश्न एकाने विचारला होता की फॅक्ट आणि रियालिटी मधला फरक, त्याचं उदाहरण परत सांगाल का? तर मी ते उदाहरण मगाशी सांगितलेलं परत सांगतो. फॅक्ट आणि तुम्हाला नक्की फॅक्ट आणि रियालिटीवर आधारित असलेला धारणा किंवा विवेकी धारणा काय हे समजलं नाही असं मला वाटतंय. असा तुमचा प्रश्न होता असं मला वाटतंय. तर रियालिटी म्हणजे काय आणि फॅक्ट म्हणजे काय हे आपल्याला माहिती, हे आपल्याला समजलंय का? ज्यांनी प्रश्न विचारला होता त्यांना माझा असा प्रश्न आहे
की रियालिटी म्हणजे काय आणि फॅक्ट म्हणजे काय हे आपल्याला माहितीये का? मला रियालिटी फॅक्ट म्हणजे काय हे कळलं की एखादी व्यक्ती आता समोर नाहीये किंवा ती या जगात नाहीये, ही फॅक्ट आहे. ती रियालिटी झाली. आपल्याला आपल्या 5 सेन्सेसनी जे दिसतं, 5 सेन्सेसनी जे समजतं, ती व्यक्ती आता इथे नाहीये, ही रियालिटी आहे. आणि फॅक्ट अशी आहे की ती परत येणार नाही. आता कुठलीही गेलेली व्यक्ती परत येत नाही, ही फॅक्ट आहे. ओके ओके ओके. विजेच्या लाईव्ह तारेला हात लावल्यावर शॉक बसतो, ही फॅक्ट आहे. कारण हे युनिव्हर्सल ट्रूथ आहे, सगळ्यांच्या बाबतीत हे असंच होतं. पण मग त्याची रियालिटी काय असेल? कशाची? विजेच्या तारेला हात लावला तर हे बसणार आहे, धक्का बसणार आहे, ही फॅक्ट झाली ना. बरोबर आहे. तर अशा म्हणजे फॅक्ट काय ह्याच्यासाठी हे उदाहरण आहे. याच्यावरून आपण काय बघायचं की आपल्या ज्या धारणा, विचार, दृष्टिकोन जे आहे ते फॅक्ट आणि रियालिटीवर आधारित आहेत का हे तपासण्यासाठी फॅक्ट म्हणजे काय आणि रियालिटी म्हणजे काय हे सांगण्याचं उदाहरण होतं. ओके ओके. हा विषय इतका खोल आहे की याच्यावर आपण जेवढं बोलू तेवढं वाढत जाईल. बरोबर. सत्यता आणि वास्तव असा एक वेगळा विषय ठेवला पाहिजे आणि खूप खोल आहे तो विषय. खूप खोल आहे विषय. खूप खोल विषय आपण कधीतरी ठेवतो. येस. पुढे कंटिन्यू. आता वेळ आपला संपत चाललाय निरंजन. खूप फास्ट. आता शेवटून दुसरा मुद्दा आपला असा आहे की 4 मूळ अविवेकी धारणा कुठल्या आहेत. आपण आता विवेकी धारणा कशा तपासायच्या याचे 5 निकष पाहिले. काही जण इथे चॅट बॉक्स मध्ये लिहितायत, पण ऍक्च्युली मला ते वाचून त्याच्यावर उत्तर देणं जरा अवघड आहे आता, कारण तेवढा वेळ नाहीये. त्यामुळे मी पुढे सांगायला सुरुवात करतो. तुमचे जे प्रश्न असतील तुम्ही मला नंतर व्हॉट्सअपवर पाठवलेत तर आपण त्याच्यावर चर्चा करू शकू त्याबद्दल, किंवा लीनाताईंकडे पाठवलेत तरी आपण याच्यावर बोलू शकू पुन्हा. तर 4 मूळ अविवेकी धारणा आपण बघूया. आता आपण 5 विवेकी निकष पाहिले, आता 4 अविवेकी धारणा बघूया. त्यातली सगळ्यात पहिली धारणा आहे ती च ची मागणी. मग अशी लीनाताई जे म्हणाल्या ती च ची मागणी, की प्रत्येकाने नेहमीच माझ्याशी नीटच वागलं पाहिजे, माझ्यावर प्रत्येकाने प्रेमच केलं पाहिजे, नेहमी माझ्या मनाप्रमाणेच झालं पाहिजे. हे जे आहे हा अविवेकी धारणा आहे. त्याच्यामुळे होतं काय की त्याच्यातनं आपल्या अविवेकी वर्तन आणि त्याच्यातनं अनहेल्पफुल भावना त्यातनं निर्माण होतात, आपल्या अपेक्षा निर्माण होतात मुळात. करेक्ट. तर त्याच्यामुळे च ची मागणी, त्याला मस्टरबेशन असं म्हणतात की मस्ट, हे असंच झालं पाहिजे, हा एक अविवेकी धारणा आहे. आपण सगळ्यांना जर सतत खुश करण्याचा प्रयत्न करत राहिलो तर आपल्याला जगणं अशक्य होईल. आपल्याला स्वतःच्या व्हॅल्यूज ठरवून त्याप्रमाणे आपण वागलं पाहिजे. त्यामुळे आपण सेल्फ डायरेक्टेड राहू, आपल्याला आपलं आयुष्य नीट जगता येईल. आपण जर असं च ची मागणी करत बसतो प्रत्येक गोष्टीमध्ये तर ती अविवेकी धारणा आहे. दुसरी अशी आहे की प्रतिकूल परिस्थितीचं भयंकरीकरण करणं, त्याला टेरिबलायझेशन असं म्हणतात. की हॉरिबलायझेशन, टेरिबलायझेशन. येस, हॉरिबलायझेशन. मला जे हवंय ते मला मिळालंच पाहिजे, आणि ते जर मिळालं नाही तर बास, संपलं, मग जग संपलं. हे टेरिबलायझेशन आहे. असं होत नसतं. एखादी गोष्ट आयुष्यात मिळाली नाही मिळाली तरी आयुष्य खूप मोठं आहे. म्हणजे अगदी लहान मुलांचं आपण किंवा असे की आवडती भाजी नाही आहे तरी जन्म मरणाचा प्रश्न करतात. अगदी संपलं, खलास, असं. हॉरिबलायझेशन म्हणजे साध्या साध्या गोष्टींचं भयंकरीकरण. येस. त्याच्यानंतर पुढची तिसरा जो निकष आहे अविवेकी धारणांचा, तो आहे की सहनशक्ती, ज्याला इंग्लिशमध्ये लो फ्रस्ट्रेशन टॉलरन्स असं म्हटलेलं आहे. सहनशक्ती कमी असणं किंवा उद्विग्नता, निराशा, वैफल्य हे सहन करण्याची क्षमता कमी असणं, ही एक मोठी अविवेकी धारणा आहे. की मला कोणी जराही अयोग्य वागवलेलं चालत नाही, मला ते सहनच होत नाही. आय कॅनॉट स्टँड इट.
माझा जर कोणी अपमान केला, बस मला चालतच नाही ते, मला सहनच होत नाही ते, म्हणजे सहनशक्ती संपते तिथे. हा लीनाताई. ब्रेक आहे. ओके, सॉरी, कोण बोलतोय? ओके. तर आपण अशा परिस्थितीमध्ये जेव्हा आपल्याला एखादा माणूस अयोग्य वागणूक देतो, तेव्हा आपण जर त्या माणसाच्या भूमिकेतनं विचार केला, आपण इफ यू पुट आवर सेल्फ इन टू हिज शूज असं आपण ज्याला म्हणतो, असा विचार केला तर आपल्याला एखाद्या वेळेस ते कारण समजू शकतं की त्या माणसाने आपल्याला असं का वागवलं. आणि कधी कधी असंही होतं की माणूस भावनिक दृष्ट्या अत्यंत विचलित झालेला असतो आणि वड्याचं तेल वांग्यावर निघतं. हे आपल्या सगळ्यांच्या बाबतीत होतं. म्हणजे आपण याचे शिकार झालेले असतो आणि आपणही इतरांशी केलेलं असतं बरेच वेळा. बॉसचा फ्रस्ट्रेशन, आपण उद्विग्नता जी आहे जी बायकोवर काढतो, बायकोची आहे ती आणखी दुसऱ्या कोणा, असं होत असतं सगळ्यांच्या बाबतीमध्ये. तर हे आपण समजून घेतलं पाहिजे की एखाद्या माणसाने जर आपल्याला अयोग्य वागवलं आणि त्याच्यामागे आपल्याला काही योग्य कारण दिसत नसेल तर ठीक आहे, तो भावनिक दृष्ट्या तेव्हा विचलित झालेला असेल, हे सुद्धा समजून घेण्यासारखं आहे ही गोष्ट. त्यामुळे आपण अशा कुठल्याही परिस्थितीमध्ये जेव्हा आपल्या मनाशी म्हणतो की माझी सहनशक्ती भरपूर आहे, मी सहन करू शकतो, हे तेव्हा आपली सहनशक्ती खरंच वाढते आणि आपण हे सहन करू शकतो. पण आपण जेव्हा म्हणतो ह्याच्या पुढे मी सहन करू शकत नाही, हे म्हटलं की इथे ही अविवेकी धारणा आली. ओके. आणि त्याच्यानंतर चौथी जी अविवेकी धारणा आहे ती आहे की एखाद्या घटनेवरून स्वतःचं संपूर्णपणे मूल्यमापन करणं. म्हणजे एका परीक्षेत नापास झाल्यावर जी मुलं सुसाईड करायचा प्रयत्न करतात किंवा अशा गोष्टी करतात, एका कुठल्या तरी छोट्याशा घटनेवर ते स्वतःचं पूर्ण मूल्यमापन करतात की मी ह्या परीक्षेत नापास झालो म्हणजे मी संपूर्ण अपयशी आहे, माझं आयुष्य वाया गेलं, असं त्या मुलांना किंवा त्या व्यक्तीला वाटतं आणि ते अशी कुठली तरी चुकीची स्टेप घेतात, अविवेकी वर्तन करतात असं. तर आपल्याला हे लक्षात घेतलं पाहिजे की आपल्या हातनं जेव्हा चूक होते तेव्हा आपल्याला हे लक्षात घेतलं पाहिजे की कोणीच परफेक्ट नसतो जगामध्ये. ना मी परफेक्ट आहे, ना तू परफेक्ट आहे, कोणीच परफेक्ट नाही या जगामध्ये. प्रत्येकाच्या मध्ये काही ना काहीतरी दोष आहे, काही ना काहीतरी कमी आहे. आपण जेव्हा परफेक्शनच्या मागे लागतो ना, तिथे अँक्झायटी निर्माण होते आणि अपयशाची तिथे खात्री होते. त्यामुळे परफेक्शनच्या मागे न लागता आपण हे समजून घेतलं पाहिजे. आपण परफेक्शनच्या मागे लागतो तिथे आपण जगण्यातला आनंद हरवून जातो, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. तर आपण आता हे जे 4 निकष बघितले अविवेकी धारणांचे, तर ते मी पुन्हा एकदा पटकन सांगतो. पहिला होता तो च ची मागणी, दुसरा होता ते हॉरिबलायझेशन किंवा भयंकरीकरण, तिसरं आहे ते सहनशक्तीची कमी, लो फ्रस्ट्रेशन टॉलरन्स, आणि चौथा जो आहे तो एखाद्या घटनेवरून स्वतःचं संपूर्ण मूल्यमापन करणे. आता शेवटची 2 मिनिटं आहेत. तर आपण बेसिकली आता ज्या गोष्टी बघितल्या गेल्या सव्वा तासामध्ये, त्याच्यामध्ये विवेकाची व्याख्या बघितली आपण, भावना, वर्तन हे आपलं कसं ओळखायचं, त्याचा स्वीकार करायचा हे आपण बघितलं. घटना, परिस्थिती हे कारणीभूत नसून आपल्या विचलित होण्याला आपल्या धारणा ह्या कारणीभूत आहेत. हा मुख्य विचार आपण आपल्या मनावर पुन्हा एकदा बिंबवायचा प्रयत्न करतोय. विवेकी धारणांचे निकष काय आहेत ते आपण बघितलं आणि अशा तऱ्हेने विवेकाचं सोपान, पुढची पायरी ही कशी गाठायची याचा आपण सगळ्यांनी एकत्रपणे अभ्यास केला. थांबण्याच्या अगोदर मला फक्त काही लोकांचे आभार मानायचे, तेवढे मानू देत. माझ्या गुरु, सॉरी कोण बोलतंय? ओके. माझ्या गुरु ज्यांच्याकडनं मी सायकॉलॉजी शिकलो त्या संजोत मॅडमचे खूप धन्यवाद आणि लीनाताईंचे ध्यास अभ्यास गटाचे खूप धन्यवाद. मी ध्यास अभ्यास गटाच्या प्लॅटफॉर्मवर खूप शिकलो आणि शिकतोय, तो प्रवास चालूच आहे. मला आज बोलायची संधी दिली त्याच्याबद्दल लीनाताई तुमचे खूप खूप धन्यवाद. आणि तुम्ही आधी जी ओळख करून दिली ते मी रेकॉर्डिंग रोज ऐकत जाईन. मला खूप छान वाटलं तुमची ती ओळख करून दिली ते. मी एवढा चांगला आहे का? खरंच नाही हो, बाकी पण खूप गोष्टी आहेत. आणि
त्याच्यानंतर माझी पत्नी श्रुती, जी नुकतीच क्लिनिकल सायकोलॉजिस्ट, तिने MA पूर्ण केलं आणि तिने आता ती ऑथोराइज्ड सायकोलॉजिस्ट आहे. तिने मला हे सगळ्या नोट्स बनवायला, त्याचा क्रम ठरवायला, उदाहरणं ठरवायला मोलाची मदत केली. त्याच्याबद्दल तिचे खूप धन्यवाद. आणि सगळ्यात शेवटी लास्ट बट नॉट लिस्ट, तुमच्या सगळ्यांचे जॉईन झाल्याबद्दल आणि ऐकल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि आभार. मी थांबतो इथे. थँक्यू निरंजन. थँक्यू सो मच निरंजन. खूपच छान, खूप छान. आज चारुता समअप करणार आहे. चारुता, तू समअप करणार आहेस ना? हो हो हो. आणि प्रश्न जे असतील ते निरंजनकडे. निरंजन, तुझा स्क्रीनवर नंबर तुझा टाईप कर, म्हणजे नंबर जाईल सगळ्यांकडे. ज्यांना विचारायचं असेल ते तुला विचारतील. चारुता, समअप करण्याच्या आधी मला एक अगदी छोटा निसटलेला मुद्दा एक सांगायचा आहे. म्हणजे खरं कव्हर केलाच आहे, पण अगदी स्पेसिफिक आपण काय बघितलं आज आणि त्याचा क्रम काय आहे तेवढं मी फक्त सांगते आणि तू समअप कर. ठीक आहे? हो हो. प्रत्येक वेळी घटनेकडे बघण्याचा दृष्टिकोन तपासणं गरजेचं आहे, कारण हा दृष्टिकोनच तुमच्या मनातल्या भावनांना जन्म देतो, ज्या की तुमच्या वर्तनाचं मूळ असतात. आजूबाजूच्या वातावरणाचा, संस्कृती, रीतिरिवाज, सवयी या जाणीवेच्या पातळीवर संस्करण करत असतात आपल्यावर. जाणीव आणि अनुभूती यातून आतल्या आत जो स्वतःशी संवाद सुरू होतो तो सेल्फ टॉक. हा सेल्फ टॉक जेव्हा आपल्याला आणि इतरांना मदत करणारा असतो, म्हणजे त्यातल्या त्यात सर्वांसाठी जास्तीत जास्त कल्याणकारी मदत करणारा असा आणि कमीत कमी त्रास होणारा असतो, तेव्हा तो विवेकी भावना घेऊन, विवेकी विचार प्रकट करत, विवेकी वर्तनाला जन्माला घालतो. असा तो सगळा प्रवास आहे. मला असं वाटतं आता करशील समअप? हो हो करते. खूप ऍक्च्युअली लीनाताई, सॉरी मी मध्येच अर्धा सेकंद घेतेय. ब्रिलियंट प्रेझेंटेशन निरंजन, खूप छान. फक्त ह्या विषयाला फक्त मी एक छोटीशी गोष्ट ऍड करते, कारण ती कम्प्लीट म्हणजे डोक्यात जाण्याच्या दृष्टीने, की जेव्हा जेव्हा आपण अविवेकी विचार, भावना एस्पेशली, मी सध्या इमोशन्स खूप जवळनं बघते म्हणून, की त्याची तीव्रता, वारंवारिकता आणि कालावधी या 3 गोष्टी जर आपण लक्ष दिलं ना, बरोबर, तर त्याची डेफिनेटली मदत होईल. म्हणजे आपल्याला योग्य अयोग्य जे तू समजावतोयस ना, त्याच्यामध्ये मला समजा एखाद्याचा राग आला आहे, तर त्याची इंटेन्सिटी, तीव्रता, मला किती राग आला आहे, किती वेळा, वारंवारिकता, सारखा येतोय का, आणि कालावधी, म्हणजे मला आज राग आला, उद्या 2 महिने, 4 महिने, का मला 10-20 वर्ष तो राग आहे. तर ह्यात सुद्धा आपण विवेकी आणि अविवेकी असं डिफरन्शिएट करू शकतो. बाकी वंडरफुल, थँक्यू शिल्पा, थँक्यू. तो अगदी मुद्दा निसटला होता खरंच. पण परत त्याच्या सगळ्याच्या मुळाशी बिलीफ सिस्टीमच आहे. येस, छान, खूप छान. येस, डेफिनेटली. येस, स्केल दृष्टीने हे सोपं जातं तिन्ही गोष्टी. येस. निरंजन, खूप छान. थँक्यू निरंजन. चारुता, समअप करतेस? हो. निरंजन खूपच छान, खूप सोप्या शब्दात आणि खूप मुद्देसूद असं हे ऐकलं आम्ही. मी फक्त ठळक मुद्दे सगळ्यांसाठी असं मला वाटतं की मला जेवढे समजले तेवढे सांगण्याचा प्रयत्न करतेय. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे हा जो सगळा प्रवास आहे तो इतरांचं मूल्यमापन करण्यासाठी नसून स्वतःमध्ये इम्प्रुव्हमेंट, सुधारणा घडवून आणण्यासाठी आहे. हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा. नंतर सुरुवात जी होते ती आपल्या भावनांची जबाबदारी आपण पूर्ण घेतली पाहिजे, हा सगळ्यात महत्वाचा दुसरा मुद्दा. हे सगळे मुद्दे मला माहितीये की वाक्य ही म्हणताना खूप सोपी आहेत, पण कृतीत आणायला आणि कळण्यासाठी आणि इम्प्लिमेंटेशन साठी खूप अवघड आहेत. पण आपण सगळे एकाच प्लॅटफॉर्मवर सगळे एकत्र प्रवास करत असल्यामुळे मला वाटतं की ह्या प्रत्येकाचा जितकं जास्त वेळा आपण हे ऐकू, रिव्हिजन करू, तेवढं जास्त इम्प्लिमेंटेशन मध्ये सोपं जातं. आणि हे जेव्हा आपल्याला कळतं की शब्द कळत नाही, कळतंय पण वळत नाही, ह्या स्टेज मधून जेव्हा आपण बाहेर येतो तेव्हा खरा विवेक जागा होतो. हे जे सांगितलं हे खूपच छान. मग आपण बघितलं की
अविवेकी वर्तन हे कशाला म्हणायचं, कोणचं वर्तन अविवेकी आहे, त्यासाठी भावनांच्या ज्या अनेक छटा, व्हील ऑफ इमोशन्स जे आपण बघितलं, तर त्या बाउंड्री लाईन्स ह्या प्रत्येका व्यक्तिगणित जरी वेगळ्या असल्या तरी सुद्धा एक कॉमन प्लॅटफॉर्मवर दुःख, निराशा, काळजी, भीती, चिडचिड, संताप हे समजण्यासाठी खूपच सोपं होतं. आणि याच्यामध्ये मला असं वाटतं की हा भावनांचा जो हिंदोळा आहे, त्याचे हिंदोळे खूप एका कुठल्याही पेंड्युलमच्या एका टोकाला न जाता मधल्या पेंड्युलमच्या रेंजमध्ये राहिलं तर त्याला आपण विवेकी वर्तन असं म्हणू. आणि मग हे करत असताना जे काही निकष सरांनी आपल्याला सांगितले की विवेकी वर्तनाचे निकष काय, तर हे 8 प्रश्न जर आपण प्रत्येक वेळी स्वतःला विचारले की ध्येयाला अनुसरून आहे का, प्रायोरिटायझेशन आपण केलेलं आहे का, सकारात्मक पर्याय आपण करू शकतोय का, हे सगळं जे जे काही 7-8 मुद्दे आहेत, हे मला असं वाटतं की लिटमस पेपर टेस्ट आहेत या आपण प्रत्येकाने स्वतःशी हे प्रश्न विचारले तर हे कृतीत आणणं खूप सोपं आहे. मग कारण त्याची उत्तरं मिळाल्यानंतर आपल्याला माहितीये की पुढे काय करायचंय. नंतर आपण असं बघितलं की ह्या भावनांचे निकषानंतर विवेकी वर्तनाचे निकष पण आपण बघितले 5, की जे मी रिपीट करत नाही, पण त्यातला सगळ्यात महत्वाचा मुद्दा होता की इतरांसोबतचं अनावश्यक भावनिक द्वंद्व होतंय का, ज्याच्यावर आपण सगळ्यांनी मिळून व्हॅल्यू ऍडेड चर्चा झाली असं मला वाटतं. आणि मग आपण बघितलं की 4 अविवेकी धारणा ह्या कुठल्या आहेत. या सगळ्याचं सार माझ्या शब्दात मांडायचं झालं तर जे लीनाताईंनी मध्ये एकदा प्रमाणामध्ये सर्व काही असावे, ह्या एका वाक्यात हे सगळं बसतं असं मला वाटतं. आणि ते आपण वाक्य मूळ डोळ्यासमोर ठेवून ह्या पुढचे जे हे डिटेल्स आहेत जे आपण आज बघितले त्या लिटमस पेपर टेस्ट फॉलो केल्या तर मला असं वाटतं ह्या विवेकाचा सोपान पायऱ्या चढायला थोडा अजून सोपा जाईल. धन्यवाद. थँक्यू. थँक्यू चारुता, खूप छान समप केलंस. थँक्यू व्हेरी मच.